ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर ईश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. अभंग क्रमांक 1461. सरले आता नाही न म्हणे वेळ काळ, विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेम पान्ही येली. क्षीण न विचारी भाग नव्हे निष्ठुर नाही राग, भेदा भेद नाही तुका म्हणे तिच्या ठाई. आपल्याला 1461 ते 1478 एवढ्या अभंगाचं चिंतन दिलेल्या कालमर्यादेमध्ये करायचं आहे. त्यामुळे काळ, काम आणि वेग या सगळ्यांचा विचार करून जेवढं सूक्ष्मतेने आपल्याला चिंतन करता येणं शक्य आहे तेवढं सूक्ष्मतेने चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. हा जो अभंग आहे हा अभंग विठ्ठलेशाच्या दातृत्वाच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबारा यांच्या मुखारविंदातनं अभिव्यक्त झालेला आहे. भगवंताच्या अवताराचा विचार जर करायला गेलो तर भगवत अवतार, तर त्याला अवतार का म्हणायचं ह्याच्याविषयी शास्त्रामध्ये, संत वाङ्मयामध्ये बराच विचार आलेला आहे. माणसाचा जन्म आहे, भगवंताचाही अवतार आहे आणि संतांचाही अवतार आहे. तर मानवाचा जन्म का आहे, तर माणूस का जन्माला येतो, तर आपण पूर्वी जे केलेलं कर्म त्या कर्माचा भोग घेण्याकरता आपला हा जन्म आहे. परंतु भगवंताचा जन्म हा पूर्वीचे केलेल्या कर्माच्या भोगार्थ नसून भगवंताचा अवतार हा भक्त परवशतेने झालेला आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवारी घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. म्हणजे भगवत अवतार जो आहे तो भगवत अवतार हा भक्त परवशतेने झालेला आहे. म्हणजे भगवंताचा अवनीतलावरती येण्याचं कारण काय, तर भक्त परवशता हेच भगवंताच्या अवनीतलावरती येण्याचं कारण आहे. व्यवहारतः जर आपण बघायला गेलो तर आपल्याला जर एखादं काम खरंच मनापासून करायचं असेल, त्या कार्याविषयी आपल्याला खरोखर मनापासून आवड असेल, तर ते काम करताना आपल्याला कितीही जरी त्रास झाला तरी तो त्रास झाल्यासारखा आपल्याला वाटत नाही, कारण की आपल्याला ते करायचंच आहे. त्याप्रमाणे भगवंताचा जो अवतार आहे हा भक्त परवशतेने अवतार आहे. त्याला भक्त कल्याणच करायचं आहे. म्हणून भक्त कल्याण करत असताना त्याला कितीही त्रास झाला तरी भगवंताला तो त्रास झाल्यासारखा वाटत नाही. ह्याला ज्याला काय म्हणतात की आपल्याला विचार कोणत्या दिशेने करायचं, तर विचार या अभंगाचा विचार करताना या दिशेने आपल्याला विचार करायचा आहे.
म्हणजे अभंगाचा पुढचा अर्थ सांगण्याची काही आवश्यकता नाही. एवढं जे मी आत्ता आपल्याला सांगितलं की भगवत अवतार हा भक्तपरवशतेने झालेला आहे आणि भगवत अवतार हा भक्तपरवशतेने झालेला असल्यामुळे भगवंताला भक्ताचं कल्याण करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. या ज्याला इंग्रजीमध्ये लाईन ऑफ थिंकिंग आपण म्हणतो, या दिशेने जर आपण या अभंगाचा विचार केला तर या अभंगाचा अर्थ आपल्याला योग्य रीतीने समजू शकेल. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही. ज्या वेळेला एखादा भक्त भगवंताकडे जातो तर भगवंताकडे जर एखादं मागणं त्यांनी मागितलं तर मागणं मागितल्यानंतर सरले म्हणजे संपलं, आता माझ्याकडे देण्याकरता काहीही नाही असं भगवंत म्हणत नाही. पुढे जाऊन सांगताय की न म्हणे वेळ काळ काही. जेव्हा एखाद्या माणसाला आपल्याला भेटायला जायचं असेल किंवा काही मागायला जायचं असेल तर पहिल्यांदा लोकांकडे आपण जर गेलो अचानक तर दारातनंच आपल्याला ते परत हाकलून जातात. म्हणतात तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? अपॉइंटमेंटशिवाय तुम्हाला भेट नाही. तसं भगवंताची काही अपॉइंटमेंट वगैरे घ्यावी लागत नाही. कोणत्याही वेळी गेलं, कोणत्याही काळी गेलं तरी भगवंत हा भक्ताला देत असतो. असं का आहे तर विठ्ठल कृपाळू माऊली सदा प्रेम पान्हे येली. या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय श्री विठ्ठलेशाला मातृरूपानं बघतायत आणि मातृरूपाने बघताना हे महत्त्वाचं सांगायचं आहे की माता ही कधीही रागवत नाही. मुलाला जे पाहिजे ते माता देत असते. म्हणून विठ्ठल हा कसा आहे, कृपाळू माऊली आहे आणि सदा प्रेमे पान्ही येली. आणि पान्हावणं म्हणजे काय की ज्या वेळेला एक दृष्टांत तुम्हाला सांगतो की आता नवीन एक हे आली आहे, पद्धत आली आहे. 3 प्रकारचे लोक आता जगामध्ये आहाराविषयी सांगणार आहेत. एक मांसाहारी आहे, त्याचा आपल्याला विचारच करायचा नाही आहे. दुसरा आहे शाकाहारी आणि तिसरा प्रकार आहे, त्याला वेगन असं म्हणतात. वेगन म्हणजे जे दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की ते दूध त्या वासराचं आहे आणि त्या वासराच्या वाठ्याचं दूध तुम्ही पिताय हे काही योग्य नाही, त्यामुळं दुग्धजन्य पदार्थांचं तुम्ही सेवन करू नये असा सांगणारा एक वर्ग आहे. ठीक आहे, काही अंशामध्ये योगी असेल पण ते पूर्णतः उचित नाही आहे. त्याचं कारण सांगतो. गाईचं दोहन करण्याकरता शास्त्राने सांगितलेलं आहे. गाईचं शोषण करावं असं कुठेही सांगितलेलं नाही आहे. आणि दोहन कधी होऊ शकतं, जेव्हा गाईच्या वासराचं पोट भरतं तर पोट भरून उरलेलं जे दूध आहे त्याचा स्वीकार करणं याचं नाव आहे दोहन. तर गाईचं दोहन करण्याकरता गाईला पान्हा फुटावा लागतो. तर पान्हा फुटणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. गाई पान्हा न फुटतासुद्धा दूध देते आणि गाय पान्हा फुटल्यावरही दूध देते. मी स्वतः घेतलेला अनुभव आपल्याला सांगतो की प्रेम आणि पान्हा 2 शब्द या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायने वापरलेत. प्रेमे पान्हावली. नुसतं पान्हावणं वेगळं आहे आणि प्रेमानं पान्हावणं वेगळं आहे. एक घडलेली गोष्ट, त्या करोनाच्या काळामध्ये आपल्या आश्रमामध्ये एक गाय होती आणि ते गाय वेयली आणि वेयल्यानंतर कोणी डॉक्टर वगैरे यायलाच तयार नाही त्या काळामध्ये तिथे. मग ते वासरू गेलं. वासरू गेल्यानंतर त्या डॉक्टरला फोन केला. म्हणलं ते वासरू गेलं आहे, आता काय करायचं. नाही म्हणाले तुम्ही दूध जर त्याचं काढलं नाही तर गाईच्या सडाला काहीतरी त्रास होईल, तुम्ही काही करून दूध काढाच ते. म्हणजे ते म्हणले वासरू आहे तर आम्ही दूध काढायला नको. नाही म्हणले तुम्ही काढा दूध. मग आम्ही दूध काढलं नाही इलाज असतो. आणि जेव्हा ते दूध काढलं तर काढल्यानंतर दूध प्यायलं तेव्हा प्यायल्यानंतर त्या दुधाची चव कडू होती. डॉक्टरांनी सांगितलं असं असं आहे. मग डॉक्टर म्हणाले तुमच्याकडे दुसरं एखादं वासरू आहे का तशा रंगाचं काय. मग हो आहे म्हटलं. मग ते तिच्यासमोर नेऊन ठेवलं आणि ते समोर नेऊन ठेवल्यानंतर ती गाय पान्हावली आणि पान्हावल्यानंतर जे निघालेलं दूध आहे ते गोड होतं. म्हणजे प्रेमा वाचून दूध काढणं वेगळं आणि प्रेमासहित दूध काढणं वेगळं. तर विठ्ठल ही माऊली आहे ती पान्हावलेली आणि ती कशी प्रेमे पान्हावलेली. पुढे जाऊन सांगतात शीण न विचारी भाग नव्हे निष्ठुर नाही राग. आणि हा विठ्ठलेश परमात्मा इतकं देतो की तो देताना शिणतही नाही आणि भागतही नाही. आपली मराठी मातृभाषा ही फार सुंदर आहे.
शिणभाग हा असा शब्द आहे, किंवा संत वाङ्मयामध्ये सुद्धा आहे ते, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. तर क्षीण वेगळा आहे आणि भाग वेगळा आहे. तर तो क्षीणतही नाही आणि भागतही नाही. तर क्षीणतही नाही म्हणजे काय, तो देऊन देऊन थकतही नाही. आणि भागणे गुणाकार आणि भागाकार. एखाद्या संख्येला आपण भागलं की ती संख्या वाढते का कमी होते? अहो कमी होते. गुणलं की वाढते आणि भागलं की कमी होते. मग भागणं म्हणजे काय, कमी होणं. म्हणजे तो विठ्ठलेश भक्तांना कितीही दिलं तरी तो क्षीणतही नाही म्हणजे थकतही नाही आणि भागतही नाही म्हणजे त्याच्याकडचं काही कमी होत नाही. त्याचं कारण पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा स्वरूपाचा तो असल्यामुळे त्याच्याकडचं काही कमी होत नाही. नव्हे निष्ठुर नाही राग. देताना त्याच्या ठिकाणी निष्ठुरताही नाही आहे आणि त्याच्या ठिकाणी रागही नाही आहे. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, भेदाभेद नाही तुका म्हणे तिच्या ठाई. आणि त्या विठ्ठलेशाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा हा माझा, हा तुझा, हा परका, हा जवळचा, हा लांबचा, अशा कोणत्याही प्रकारचा भेदाभेद त्या ठिकाणी नाही. आणि अशा स्वरूपाने भक्तपरवशतेने तो विठ्ठलेश सदा सर्व भक्तांना देत असतो. असा त्या भगवंताच्या भक्तपरवश स्वभावाचा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय विचार सांगतात. पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या अधिकाराचा विचार सांगतायत. आणि स्वतःच्या म्हणजे कसं माहिती का, हे गाथेची विचार करत असताना जगद्गुरु तुकोबाराय तसे आहेत असं समजून आपण त्याचं चिंतन करायचं नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकाच्या भूमिकेतून बोलतायत असं आपण विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या अधिकाराचा विचार करतायत आणि स्वतःच्या अधिकाराचा विचार करत असताना जगाच्या स्वरूपाने, बाह्य स्वरूपाने लोकांना मी खूप मोठा अधिकारी वाटत असलो तरीसुद्धा अंतरंग दृष्टीने माझा अधिकार नाही आहे देवा. आणि माझा अंतरंग दृष्टीने अधिकार नसतानासुद्धा तू मला फळ दे अशी प्रार्थना त्या ठिकाणी करतायत. खरं जर विचार करायला बघितलं आपण तर शास्त्रामध्ये एक महत्त्वाचा नियम आहे की अधिकारी आणि फळ या दोघांचा जर विचार करायला गेलो तर अधिकारी आणि फळ यांच्यामध्ये प्राप्य प्रापक भाव संबंध आहे. अधिकार्यालाच फळाची प्राप्ती होते, अनधिकार्याला फळाची प्राप्ती होत नाही. तीर्थरूप गुरुवर महाराज नेहमी सांगतात की जगामध्ये प्रत्येका नियमाला अपवाद आहे, किंबहुना अपवादाशिवाय नियम सिद्ध होऊ शकत नाही. आणि याही नियमाला काय अपवाद आहे तर अधिकार्याशिवाय फळाची प्राप्ती होऊ शकत नाही, हा या नियमाला काय आहे, अपवाद आहे. म्हणजे निरपवाद असं सिद्ध आहे की अधिकार्यालाच फळाची प्राप्ती होते, अनधिकार्याला फळाची प्राप्ती होत नाही. पण जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी माझा अधिकार नसताना सुद्धा तू मला माझं इच्छित फळ दे अशी प्रार्थना भगवंताला करताय. त्याच्यामधला थोडक्यात थोडंसं एक व्यावहारिक उदाहरण तुम्हाला देऊन ह्याच्यामधला एक भाव सांगतो. आता अनेकदा काय होतं की जे सरकारी क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर सरकारी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एखादं जर काम आपल्याला करायचं असेल तर ती काम करण्याकरता सगळी कागदपत्रांची आपल्याला एक संचिका, ज्याला फाईल म्हणतात, ती फाईल तयार करावी लागते. आणि ती फाईल तयार करून घेऊन आपण एखाद्या अधिकाऱ्याकडे गेलो तर तो अधिकारी त्यामध्ये 50 प्रकारच्या दोष त्रुटी उणेवा काढतो, ते काही होत नाही म्हणतो. मग शेवटी समजा आपल्या संबंधी अधिकारी असला तर आपण काय म्हणतो, बाबा एवढं करा ना तुम्ही मंजूर. मग तो काय सांगतो की एवढ्या ह्याच्यामध्ये उणीवा आहेत, एवढ्या तुम्ही दूर करा, मी फाईल मंजूर करतो. त्याप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना भगवंताला अशी प्रार्थना करायची आहे की हे भगवंता, अधिकाऱ्याशिवाय फळाची प्राप्ती होत नाही हे मलाही मान्य आहे, माझ्याकडे अधिकार नाही हेही मला माहिती आहे. आणि असं जरी असलं तरीसुद्धा तू मला अधिकार दे, मला तू अधिकार संपन्न कर आणि अधिकार संपन्न करून मला तू फळापर्यंत घेऊन जा, असा या अभंगामधला थोडक्यामधला भाव आहे.
तुझं पहावे हे धरितो वासना, परी आचरणा ठाव नाही. तर संत वाङ्मयामध्ये पाहणे हा जो शब्द येतो, तो पाहणे शब्द येत असताना त्या पाहणे शब्दाचा अर्थ बघणे असा न करता ज्ञान असा केला पाहिजे. आणि ज्ञान म्हणजे वृत्तीज्ञान असा न करता अनुभव असा त्याचा अर्थ केला पाहिजे. तुझं पहावे हे धरितो वासना. वासना नाम या ठिकाणी तीव्र स्वरूपाची इच्छा. कशाची इच्छा? तुझं पहावे, तुला पहावं, तुझं ज्ञान संपादन करावं, म्हणजे तुझा अनुभव घ्यावा, अशी माझ्या मनामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची इच्छा आहे. पण भगवत अनुभव घेण्याकरता सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट आहे? तर भगवत अनुभव घेण्याकरता तत्वमसी महावाक्य वगैरे या गोष्टी आहेतच, पण त्या तत्वमसी महावाक्याच्या उपदेशाच्या पूर्वी निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे सांगितलेली आहे. म्हणजे मलविक्षेप रहित होणं हे महत्त्वाचं आहे. आपण खूप प्रयत्न करतो, आपण सगळे साधक आहात, आपला फार मोठा अधिकार आहे, मी माझं स्वतःचं सांगतो. देव कळावा, देवाचा अनुभव घ्यावा, याच्याकरता भरपूर वाचन चिंतन मनन करतो. पण वाचन चिंतन मनन करून देव काही भेटत नाही, देवाचा काही अनुभव येत नाही. का येत नाही? तर देवाचा अनुभव येण्याकरता लागणारी अंतःकरणाची जी पात्रता आहे, ती पात्रता आपल्या ठिकाणी नाही आहे. आणि ती पात्रता म्हणजे मलविक्षेप रहितता. म्हणून मलविक्षेप सहिततेने भगवत प्राप्ती करता केलेला प्रयत्न हा कायम निष्फळ आहे. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे की आपण निष्काम कर्म उपासना करून आपल्या अंतःकरणाची शुद्धता स्थिरता केली पाहिजे. पण त्या आचरणाचा ठाव नाही, पत्ता नाही. म्हणजे काय की पत्ता, आचरणाचा पत्ता नाही हे सांगताना जगद्गुरु तुकोबाराने असं सांगायचं आहे की निदान पक्षी विषयी तरी असावं, मुमुक्षू वगैरे पुढची गोष्ट, निदान विषयी तरी असावं. माझ्या आचरणाला कोणत्याही प्रकारचा धरबंध नाही आहे आणि माझ्या आचरणामध्ये कोणत्याही प्रकारचा धरबंध नसल्याने तुला मी प्राप्त करावं किंवा तुझा अनुभव घ्यावा हे माझ्या मनामध्ये वासना आहे. पण मनामध्ये तीव्र इच्छा तुझ्या प्राप्तीची असताना आचरणाचा मात्र माझा कोणत्याही प्रकारचा पत्ता नाही आहे. मग आता काय कर? करीसी कैवार आपुलिया सत्ता, तरीच देखता होईन पाय. तू माझा कैवार घे. कैवार घे म्हणजे माझा उद्धार व्हावा अशा स्वरूपाचा तू अभिमान धारण कर आणि तुझ्या सत्तेमध्ये तू मला तुझ्या स्वरूपाचा अनुभव दे. तर या ठिकाणी भगवंताच्या सत्तेविषयी शास्त्रामध्ये बराच विचार आहे. दोन प्रकाराने भगवंताची सत्ता सांगितलेली आहे. एक चैतन्य रूपानं भगवंताची सत्ता आहे, ईश्वर रूपाने भगवंताची सत्ता आहे. तर चैतन्य रूपाने सत्ता आहे हा विचार सांगताना सत्ता या शब्दाचा अर्थ भू सत्तायाम वाची. सत्ता म्हणजे अस्तित्व, सत्ता म्हणजे सत चित आनंद याच्यामधलं जे सत स्वरूप आहे त्याचं नाव आहे सत्ता. तर चैतन्याची सत्ता आहे म्हणजे संपूर्ण जगतामधल्या प्रत्येक गोष्टीला त्या चैतन्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपाने चैतन्य स्वरूपाने त्या देवाची सत्ता हा एक भाग आहे. आणि दुसरी सत्ता म्हणजे काय? तर ईश्वराची सत्ता. आमचे एक मित्र आहेत, मोठे आहेत, चांगले वकील आहेत, श्रेष्ठ. ते एखादी गोष्ट घडली आणि तिचा जर काही कार्यकारणभाव जर आपण आपल्या बुद्धीने सांगू शकलो नाही तर म्हणतात ईश्वरी सत्ता आहे. म्हणजे काय? तर भगवंताची ईश्वराची सत्ता ही अकुंठित स्वरूपाची आहे. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारची त्याची सत्ता आहे. थोडंसं इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर त्याच्या ठिकाणी व्हेटो पॉवर आहे. व्हेटो पॉवर म्हणजे काय की जी गोष्ट कायद्याने होऊ शकत नाही अशी गोष्ट करण्याचं सामर्थ्य राजाकडे किंवा आताच्या या कलियुगामध्ये लोकशाहीमध्ये राष्ट्रपतीकडे आहे. की जी गोष्ट कायद्याने होत नाही त्याला मराठीमध्ये वटहुकूम म्हणतात.
तर राष्ट्रपतींनी वटहुकूम काढला की कायद्याच्या बाहेरची ही गोष्ट होऊ शकते. तसं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, हे भगवंता हे मला कळतं आहे. काय कळतं आहे? मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा करतोय, पण तसं मी वागत नाही. आणि तसं मी वागत नसतानासुद्धा तू मला तुझ्या स्वरूपाची प्राप्ती करून दे. त्याचं कारण तुझ्याकडे व्हेटो पॉवर आहे, म्हणजे अकुंठित अशा स्वरूपाची सत्ता आहे. म्हणजे मी करत नसलो तरीसुद्धा तू माझ्याकडून हे सगळं करवून घे. आणि जर तू माझ्याकडून करवून घेतलं तर तरीच देखता होईन पाय. पायदा शब्द जो संत वाङ्मयामध्ये येतो, तो पाय शब्द आपले दिसतात ते पाय अशा अर्थाने नाही आहे. माऊलींच्या सुद्धा पादुका आपण घेऊन जातो. पादुका म्हणजे काय, त्यांचं पादत्राण असा अर्थ नाही त्याचा. आता कोणी म्हणतात की ते पाय कशा करता, पादुका कशा करता, तर ते बघायला खाली वाकायला लागतं आणि आपण विनम्र झाल्याशिवाय भगवंताचं दर्शन होत नाही, म्हणून पादुका. ठीक आहे, पण पादुका का, तर पाय हे जे आहे, तीर्थरूप गुरुवर महाराज नेहमी सांगतात की संत वाङ्मयामध्ये पाय हा शब्द जिथे जिथे येतो, तो पाय शब्द स्वरूप अर्थाने येतो. आता निवडणुका आहेत, त्या निवडणुकामध्ये एक लोक सांगतात की पूर्वी शिक्का होसायचा की अमुक अमुक चित्रावरती शिक्का मारून यांचे हात बळकट करा. आता सांगतात हे चित्रावरचं बटन दाबा आणि बटन दाबून अमुक अमुक यांचे हात बळकट करा. मग ते बटन दाबल्यानंतर हात बळकट म्हणजे असे काय त्याच्या बेडकं येतं ते त्याच्या हाताला नाही. म्हणजे हात हा कशाचा, शक्तीचं उपलक्षण आहे. हात बळकट करा म्हणजे काय, त्यांच्या मागे किंवा तुमची शक्ती त्यांच्या शक्तीशी एकरूप करा. त्याप्रमाणे पाय हा जो शब्द जिथे जिथे येतो, तर पाय हा शब्द त्या भगवंताचं स्वरूप या अर्थाने येतो. माऊलींच्या पादुका म्हणजे काय, तर माऊलींच्या पादुका म्हणजे माऊलींचं ते स्वरूप आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी जगद्गुरू तुको तरीच देखता होईन पाय. देखणे म्हणजे अनुभव घेईन. अनुभव कशाचा घेईन, पायाचा. पायाचा म्हणजे तुझ्या स्वरूपाचा. हे भगवंता तू माझा कैवार घेशील, तू तुझ्या कृपेने मला अधिकार संपन्न करशील, तर त्या कृपेने अधिकार संपन्न केल्यामुळे तुझ्या स्वरूपाचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी येईल, असं जगद्गुरू तुकोबाराय भगवंताला सांगतात. मग मी आहे कसा, बाहेरल्या वेशे उत्तम दंडिले, भीतरी मुंडिले नाही तैसे. बाहर से तो खूब बनी है, अंदर की बात राम जाने, नहीं तो राम का भाई लक्ष्मण जाने. बाह्य स्वरूपाने तर मी ज्ञानी वाटतोय. त्या ठिकाणी खूप सुंदर अभंग आहे. बोल अबोलणे बोले, बाहेर जागे आत निजेले, तैसे घरात घरकुल केले, नेणो अंधार ना उजडलेगा. बाह्य स्वरूपाने जो अज्ञानी आहे आणि बाह्य स्वरूपाबरोबर अंतरस्वरूपाने जो अज्ञानी आहे, अशा माणसाचा उद्धार होण्याची शक्यता आहे. पण जो बाह्य स्वरूपाने ज्ञानी आहे आणि अंतरी मात्र त्याच्या ठिकाणी कोणत्याही ज्ञानाचा पत्ता नाही, तो माणूस कधीही फळापर्यंत जाण्याची शक्यता शून्य. तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर, ज्याला मला काही समजलं नाही असं समजतं त्यालाच कधीतरी समजण्याची शक्यता आहे. पण ज्याला काहीही न समजता मला सर्व काही समजलं असं वाटतं, त्याला कधीही काहीही समजू शकत नाही. म्हणून बाह्य स्वरूपाने जर आपण चांगले वाटत असू आणि अंतरी जर चांगले नसू तर त्याचा काही उपयोग नाही. जगद्गुरू तुकोबाराय स्वतःचं सांगतायत. स्वतःचं सांगतायत म्हणजे काय, त्या भूमिकेतून सांगतात. हे बॅक ऑफ द माइंड कुठेतरी डोक्यामध्ये हे पक्क लक्षात ठेवायचं. म्हणजे मी प्रत्येक वेळेस हे सांगणार नाही की जगद्गुरू तुकोबाराय त्या भूमिकेतनं सांगतायत. जगद्गुरू तुकोबाराय असं सांगतायत की बाह्य स्वरूपाने मी उत्तम दंडलं आहे, पण उत्तम दंडलं असलं तरीसुद्धा आतमध्ये मात्र मी ते दंडन केलं नाही, आतमध्ये मात्र मी स्वच्छ झालेलो नाही आहे. थोडासा एक सूक्ष्म विचार आपल्याला सांगतो, म्हणजे तो मूलभूत विचार आहे, पण तो मूलभूत विचार इथे फार महत्त्वाचा आहे. बाह्यदंडन आणि अंतर्दंडन. तर विचारसागरामध्ये सुरुवातीलाच अधिकार विचारामध्ये ब्रह्मलीन दादा महाराजांनी समाधी षटक संपत्तीचा विचार सांगितलेला आहे.
आणि शमाधी षटक संपत्तीचा विचार सांगत असताना दादांनी दोन त्याच्यामधले पहिल्यांदा सांगितले. एक आहे शम आणि दुसरा काय आहे दम. शम म्हणजे काय मनोनिग्रह आणि दम म्हणजे काय इंद्रिय निग्रह. मग त्याच्यामध्ये कोणालाही अशी शंका येणं साहजिक आहे की शम सांगितलाय, मग शम सांगितल्यानंतर दमाची आवश्यकताच नाही. आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मगते वाचा दिठी करासी ये. मनोनिग्रह जर झाला तर मनोनिग्रह झाल्यानंतर इंद्रिय निग्रहाची आवश्यकताच नाही. मनात नाही ते हातात कसं येईल? काय मनोनेची नाही वाचेसे येईल काही. म्हणजे मनातच जर एखादी गोष्ट नसेल तर ती वाचेतही येणार नाही, क्रियेतही येणार नाही. मग शमाधी षटक संपत्तीमध्ये शम हे साधन सांगितल्यानंतर दम हे साधन सांगायची आवश्यकता अजिबात नाही. तरीसुद्धा परंपरेने दादांनी सांगितलं आहे की शमानंतर काय दम, काय गरज? काहीच गरज नाही. त्याच्यामध्ये थोडासा बारकावा असा आहे की मनोनिग्रह करणं हे अत्यंत अवघड आहे. किंबहुना आपण मनाला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं तर मन हटकून ती गोष्ट करतं. तीर्थरूप गुरुवर महाराज सांगता की या कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यात आता प्रवचन झाल्यानंतर कोणीही डाव्या कोपऱ्यात काय ते बघायचं नाही आणि मग बाहेर जायचं असं सांगितलं तर प्रत्येकजण तिथे जाऊन बघेल आणि मग बाहेर जाईल. त्याचं कारण काय की जे करू नको म्हणून सांगितलं ते हटकून मन करतं. म्हणून मनोनिग्रह करणं हे अत्यंत अवघड आहे. मग बाबा मनोनिग्रह होत नाही तर मग काय कर? मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर. मन गेलं तर ठीक आहे जाऊ दे, शरीराने तरी तू तिथे जाऊ नको. म्हणून ज्याला मनोनिग्रह शक्य नाही अशाने काय करायचं आहे? इंद्रिय निग्रह करायचा आहे. मग मनोनिग्रह नाही झाला म्हणून इंद्रिय निग्रह केला. मग इंद्रिय निग्रह केल्यानंतर पुढे जायचं का? नाही. इंद्रिय निग्रह केल्यानंतर पुन्हा मनोनिग्रहाकडे जायचं. एक साधी गोष्ट आहे. आता आत्ताच्या राजकारणाशी त्याचा काही संबंध नाही, पण दुरान्वयाने आला तर मला काही म्हणायचं नाही. समजा मेंबर फोडता नाही आलं तर काय करायचं? अध्यक्ष फोडायचा. आणि अध्यक्ष फोडता नाही आलं तर काय करायचं? मेंबर फोडायचे. आणि मेंबर फोडल्यानंतर अध्यक्ष बरोबर येतो. त्याप्रमाणे या ठिकाणी मनोनिग्रह जर शक्य नसेल तर इंद्रिय निग्रह करायचा आणि इंद्रिय निग्रहानंतर पुन्हा मनोनिग्रह करून पुढच्या साधनेकडे जावं असं शास्त्र सांगतं. म्हणून फक्त बाह्य इंद्रियांचा निग्रह चालणार नाही तर अंतर्निग्रह मनोनिग्रहही अत्यंत महत्त्वाचा आहे. मी बाह्य निग्रह केला आहे, पण बाह्य निग्रह जरी केला तरी अंतर्निग्रह माझा झालेला नाही आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे वाया गेलोच मी आहे जरी तुम्ही साह्य न व्हा देवा. हे भगवंता, मी तर वाया गेलेलोच आहे, म्हणजे माझा अकल्याण तर होणारच आहे, पण माझं अकल्याण होऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही मला साह्य केलं पाहिजे, मला तुम्ही अधिकार संपन्न केलं पाहिजे आणि अधिकार संपन्न करून मला तुम्ही फळ म्हणजे मोक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारची प्रार्थना जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला करतात. पुढे पुढे जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या विषयी सांगतायत की हे म्हणजे मागचा जो अभंग आहे त्या अभंगाप्रमाणेच या अभंगामध्ये भगवंताकडे प्रार्थना करतायत. दुष्ट आचरण ग्वाही माझे मन, मज ठावे गुण दोष माझे. मी कसं आहे की आपण कोणत्या भावनेने वागतो हे जगाला जरी कळलं नाही तरी आपलं मन आपल्याला खातं. तीर्थरूप गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात की जगामध्ये सगळ्यात सज्जन माणूस किंवा सुखी माणूस कोण? तर ज्याला झोपताना झोप लागण्याकरता डॉक्टरसाहेब कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही किंवा हल्ली त्या शब्दामध्ये टिंब 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 घ्यावं लागत नाही, असा माणूस सगळ्यात सुखी माणूस आहे. म्हणजे पडल्याबरोबर माणसाला झोप लागली पाहिजे. आणि पडल्याबरोबर झोप कधी लागते? जर दिवसभर आपण नीट वागलो असू तर आपल्याला पडल्याबरोबर झोप लागते. एकदा काय गंमत झाली, एका पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांनी, मी गाडी चालवत होतो, मला पकडलं, माझी काहीच चूक नव्हती. म्हणले दंड भरा. म्हणलं साहेब दंड भरतो मी,
पण झोपताना तुम्हाला झोप नाही लागणार म्हटलं. माझी चूक नसताना तुम्ही माझ्याकडनं दंड घेताय, तुम्हाला झोप नाही लागणार. तो म्हटला महाराज तुम्ही जा आता. म्हणजे आपलं मन आपण काय वागतो त्याला ते ग्वाही असतं. जगद्गुरू तुकोबबाराय सांगतात की माझं मन मला सांगतंय की मी योग्य रीतीने वागत नाही. तर दुष्ट आचरण ग्वाही माझे मन. माझं मन मला सांगतं की माझं आचरण हे दुष्ट आहे. मग आचरणातली सुष्टता आणि आचरणातली दुष्टता ही आपण आपल्या मनाने ठरवू शकत नाही. मग आचरण हे सुष्ट कोणतं आणि आचरण हे दुष्ट कोणतं? तर आचरण सुष्ट कोणतं? तर जे आचरण विहित स्वरूपाचं आहे. विहित नाम जे आचरण संत पुरस्कृत स्वरूपाचं आहे. जे आचरण वेदविहित आहे त्या वेदविहित आचरणाचं नाव आहे सुष्ट आचरण. आणि दुष्ट आचरण म्हणजे जे आचरण हे निषिद्ध स्वरूपाचं आहे, वेदांनी ज्याचा निषेध केलेला आहे अशा स्वरूपाचं जे आचरण आहे त्याचं नाव आहे दुष्ट आचरण. जगद्गुरू तुकोबबाराय सांगतात की आचरण माझं दुष्ट आहे आणि दुष्ट आचरण हे मला दुसऱ्याने तिसऱ्याने सांगायची काही आवश्यकता नाही आहे. माझं मला कळतं आहे की माझं आचरण हे दुष्ट आहे, म्हणजे योग्य प्रकारचं माझं आचरण नाही. मज ठावे गुण दोष माझे. माझे गुणही मला माहिती आहेत आणि माझे दोषही मला माहिती आहेत. आणि असं असलं तरीसुद्धा आता तुम्ही सर्व जाणा पांडुरंगा, पाहिजे प्रसंगा ऐसे केले. आणि हे भगवंता, हे विठ्ठलेशा, हे पांडुरंगा, जसा माझा अधिकार मला ज्ञात आहे तसा तुम्हालाही माझा अधिकार ज्ञात आहे. आपला अधिकार काय आहे ना, तो आपल्या सद्गुरूंना देवाला निश्चित कळत असतो. एक मंत्रशास्त्राविषयी थोडासा विचार तुम्हाला सांगतो की जेव्हा सद्गुरू शिष्याला मंत्र देतात तेव्हा जो आपल्याला सद्गुरूंनी दिलेला मंत्र त्याचा बोभाटा कधी करू नये. आपल्या गुरूने आपल्याला दिलेला मंत्र त्याची उपासना आपण करावी. पण लोकांची गंमत असते, अहो मी गुरूंकडे गेलो त्यांनी मला हा मंत्र दिला. एकाच गुरुकडे 4 शिष्य असतात, ते 4 शिष्य चर्चा करतात की मला हा मंत्र दिला, मला तो मंत्र दिला, मला तो मंत्र दिला. त्यांना गणिताने असं वाटत असतं की सगळ्यांना समान मंत्र दिलेला असेल, पण निघतात वेगळे वेगळे मंत्र. अरे म्हटले तू लाडका मी दूरचा नाही. ज्याचा जसा अधिकार आहे त्या अधिकारानुगुण त्या मंत्राची दीक्षा श्री गुरु देत असतात. म्हणून आपला अधिकार काय आहे ते भगवंतालाही कळतं आणि आपल्या सद्गुरूलाही कळतं. म्हणून जगद्गुरू तुकोबबाराय भगवंताकडे प्रार्थना करतायत, माझे गुणदोष ज्याप्रमाणे मला कळत आहे त्याप्रमाणे माझा अधिकार काय आहे, मी आत्ता कोणत्या पातळीवर आहे हे तुम्हाला सगळं पांडुरंगा कळतं. मग प्रसंगा ऐसे नाम, माझा जसा अधिकार आहे, माझ्या मनामध्ये जी इच्छा आहे, मला जिथे पोचायचं या सगळ्यांचा तुम्ही सारासार विचार करा. नुसत्या एका गोष्टीचा विचार करू नका. माझा अधिकार त्याचाही विचार करा, मला कुठे पोचायचं आहे त्याचाही विचार करा, आणि माझा अधिकार मला कुठे पोचायचं आहे आणि त्या अधिकारापासून माझ्या इच्छित स्थळापर्यंत पोचण्याकरता लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ आहे पाहिजे प्रसंगा ऐसे केले. पुढे जाऊन सांगतायत, व्याया जावयांचे पंगती दुर्बळ, वंचिजे तो काळ नव्हे काही. पंक्ती प्रपंच कधीही करू नये. गुरुवर महाराज नेहमी सांगतात की पंक्ती प्रपंच अजिबात करायचं नाही. पंक्तीला बसल्यानंतर जे एकाला वाटले तेच सगळ्यांना वाढलं पाहिजे. जावयाला गाईचं तूप आणि इतरांना महाराजांना डालडा असं करून चालणार नाही. म्हणून या ठिकाणी पंक्ती प्रपंच न करता प्रत्येकाला समान पद्धतीने दिलं पाहिजे. भगवंताला प्रार्थना करतायत, हे भगवंता, व्याह्याच्या जावयाच्या पंक्तीला सामान्य माणसाला बसवायचं आणि त्याला काहीच वाढायचं नाही, हे काही योग्य नाही. त्याची वंचना करणं हे काही योग्य नाही. आता काय, तुका म्हणे आता जालो शरणागत, पुढील उचित तुम्हा हाती. हे भगवंता, माझा अधिकार नाही हे मला माहिती आहे, माझे गुण काय आहेत दोष काय आहेत हे मला माहिती आहे, तरीसुद्धा मला तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला ज्ञान आहे. मग हे सगळं ज्ञान असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना तुम्ही घेऊन जाल, मी अनधिकारी म्हणून मला तुम्ही तसंच ठेवाल, तर तसं न करता सगळ्या गोष्टींचा योग्य पद्धतीने तुम्ही विचार करा. आणि आता मी तुम्हाला सर्व भावाने शरण आलेलो आहे,
आणि शरण आल्यामुळे माझं काय करायचं, वाईट करायचं का चांगलं करायचं हे सगळं तुमच्या हाती आहे. आणि सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला जे उचित वाटतं आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं आहे, औचित्य हा फार महत्त्वाचा भाग आहे. उचित म्हणजे योग्य असा अर्थ ठीक आहे, पण उचितता याचा अर्थ मनाची प्रसन्नता असा त्याचा अर्थ आहे. कशावरून? तर सगळी गोष्ट नाही सांगत, वेळेची मर्यादा आहे आपल्याला. तर कर्ण आणि अर्जुन यांच्याविषयी बरीच लोकांनी पुस्तकं लिहिली आहे. महाभारतामध्ये बराच विचार आलेला आहे. किंबहुना कर्णाचा जर विचार केला तर कर्ण हा अर्जुनापेक्षा कैक पटीने सरस आहे. पण कैक पटीने सरस असूनसुद्धा त्या कर्णाच्या विद्येला औचित्य नाही. औचित्य नाही म्हणजे काय? त्या विद्येमध्ये त्याच्या गुरूंची प्रसन्नता नाही. आता कोणत्याही विद्येमध्ये तुम्ही विचार करा, तुम्ही अभ्यास कराल, शिकाल, मोठे व्हाल, कितीही पदव्या प्राप्त कराल, पण तुम्ही ज्या सद्गुरूंकडे आणि व्यवहारामध्ये जर विचारायचं झालं तर त्या गुरूंकडे शिकता, त्या गुरूंची प्रसन्नता नसेल तर तुम्हाला ती विद्या फलदायी होत नाही. हल्लीचं सगळं शिक्षण पद्धती अवघड आहे. विद्यार्थीच गुरूंकडे, शिक्षकाकडे जात आहेत, ते म्हणते मी फी भरली आहे, मला तुम्ही शिकवलं पाहिजे, नाही तर हे काही खरं नाही. अशा पद्धतीने जर शिकलो तर त्या शिक्षणामध्ये, विद्येमध्ये कोणत्याही प्रकारचं औचित्य राहणार नाही. म्हणजे काय? प्रसन्नता. औचित्य या शब्दाचा अर्थ आहे प्रसन्नता. म्हणून या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय प्रार्थना करतात, उचित तुम्हा हाती, तुमच्या मनाची प्रसन्नता ठेवून तुम्हाला जे काही योग्य वाटत असेल ते तुम्ही करा, अशी प्रार्थना जगद्गुरू तुकोबाराय भगवंताकडे करतात. पुढे आपल्या स्वतःच्या अवस्थेचाच विचार जगद्गुरू तुकोबाराय या ठिकाणी सांगतात. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडील या सेवा समर्थाची. आता मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे. भीती शब्दाविषयी बराच विचार सांगण्यासारखा आहे. तर भीतीच्या विषयीचा जो विचार आहे तो अभयम सत्व संशुद्धी ध्यानयोग व्यवस्थिती दानंदमश्चयज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम, त्या 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला अभयता हा नावाचा एक दैवी गुण सांगितलेला आहे. तर भीती म्हणजे काय आणि अभय म्हणजे काय? दोन प्रकारची अभयता आहे. एक अभयता ही सत्वगुणाचा परिणाम असलेली ही एक अभयता आहे, आणि दुसरी अभयता आहे ज्ञानाचा परिणाम स्वरूप असलेली अभयता. अभयम वै जनक प्राप्तोसी, ज्ञानोत्तर कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. जगद्गुरू तुकोबाराय यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर, हूँ तो थकित भैरे तुका, भागारे सब मनका धोका. मनामधला सगळा धोका ना, मनामधली सगळी भीती निवृत्त झाली. म्हणून एक अभयता आहे सत्वगुणाचा परिणाम स्वरूप असलेली एक अभयता आहे, आणि दुसरी अभयता काय की ज्ञानाचा परिणाम स्वरूप असलेली अभयता आहे. सत्वगुणाचा परिणाम स्वरूप असलेली अभयता म्हणजे काय की गुरुवर्य महाराज सांगतात की जर राज्य करता हा सत्वगुण संपन्न असेल तर एखाद्या स्त्रीला काही कारणाच्या निमित्तानं रात्री अपरात्री जर बाहेर पडायची वेळ आली तर त्या स्त्रीच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती न वाटता ती स्त्री आपल्या इच्छित स्थळी जाऊन आपल्या घरी, थोडंसं इंग्रजीत सांगायचं तर अनटच्ड आणि मराठीत सांगायचं तर अचुंबित स्वरूपामध्ये घरी परत येईल. अशा प्रकारची त्या स्त्रीच्या मनामध्ये असलेली जी भावना ती आहे अभयतेची भावना. आणि दुसरी अभयतेची भावना आहे ज्ञानोत्तर अभयतेची भावना. त्याचं कारण काय? मृत्युरीती भयसीमा. सगळ्यात मोठी भीती कशाची आहे तर मृत्यूची भीती आहे, आणि ज्ञानोत्तर ही मृत्यूची भीती वाटत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी भक्तीचा जो महिमा आहे, त्या सेवेचा जो महिमा आहे, तर सेवेचाही हाच महिमा आहे की कोणत्याही प्रकारचं भय राहत नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडील या सेवा समर्थाची. समर्थ असा जो तू, तुझी सेवा माझ्याकडून घडलेली आहे, तुला मी शरणागत झालेलो आहे, आणि तुला मी शरणागत आल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये आता कोणत्याही प्रकारचं भय, भीती राहिलेली नाही आहे.
आता माझ्या मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. आता माझ्या मनाने असा निश्चय केला आहे की तुझ्या चिंतनामध्ये कोणत्याही प्रकारचा अंतराय पडणार नाही. तैलधारावत तुझं चिंतन माझ्या मनामध्ये सतत चालू राहील. येथे नाही झाली कोणाची निरास, आल्या याचकास कृपेविषयी. भगवंताचं वैशिष्ट्य सांगतात की भगवंताकडे जो कोणी आला आहे त्या कोणालाही भगवंतानी निराश केलं नाही. निराश केलं नाही म्हणजे त्याची इच्छा अपूर्ण राहिली असं कधी घडलं नाही. आलेल्या प्रत्येका याचकाला भगवंतानी कृपासंपन्नतेने त्याला जे पाहिजे ते त्याला त्याच्या अधिकाराप्रमाणे दिलेलं आहे. तुका म्हणे येथे नाही दुजी परी, राया रंका सरी देवा पाय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या ठिकाणी दुजेपणाचा भाव नाही. श्रीमंत येवो किंवा गरीब येवो, ज्ञानी येवो किंवा अज्ञानी येवो, कोणी जरी आलं तरीसुद्धा भगवंताच्या ठिकाणी सगळ्यांच्या बरोबर समान कृपा करण्याचं भगवंताच्या ठिकाणी सामर्थ्याने तो करतो. तर समान कृपा करणं म्हणजे सगळ्यांना सारखं देणं असा त्यातला अर्थ नाही आहे. समानता वेगळी आणि समरसता वेगळी. त्याच्याकरता एक दृष्टांत मी नेहमी सांगतो. तर समान देणं म्हणजे सगळ्या लोकांना 10 रुपये देणं असा त्यातला भाव नाही आहे. ज्याला जे पाहिजे, ज्याचा जसा अधिकार आहे त्या अधिकारानुगुण त्याला देणं याचं नाव समान देणं. 3 स्टूल आहेत आणि 3 मुलं आहेत. तर 3 मुलामधला पहिला मुलगा थोडा बुटका आहे, दुसरा त्याच्यापेक्षा उंच आहे, तिसरा त्याच्यापेक्षा उंच आहे. स्टूल पण तसेच आहेत, एक छोटा, एक मोठा आणि एक त्याच्यापेक्षा मोठा. मग मोठा स्टूल मोठ्याला द्यायचा, मधला स्टूल मधल्याला द्यायचा, छोटा स्टूल छोट्याला द्यायचा नाही. छोट्याला मोठा स्टूल द्यायचा, मधल्याला मधला स्टूल द्यायचा आणि मोठ्याला छोटा स्टूल द्यायचा, जेणेकरून सगळ्यांची पातळी समान होईल. अशा पद्धतीनं देणं याचं नाव आहे समान देणं. म्हणजे ज्याचा जसा अधिकार आहे त्या अधिकारानुगुण त्याला देणं याचं नाव आहे समान देणं. आणि असं समान देण्याचं काम, समान दातृत्वाचं सामर्थ्य भगवंताकडे आहे असं जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. पुढे वैष्णव म्हणजे संत. तर वैष्णव शब्दाविषयी बराच विचार आहे. वैष्णव कोणाला म्हणावं, कोणाला म्हणू नये. तर जगद्गुरु तुकोबारायांचाच एक अभंग आहे, विष्णुमय सर्व वैष्णवासी ठावे, किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. तर वैष्णव म्हणजे काय की संपूर्ण जग विष्णू स्वरूप आहे असा ज्याचा अनुभव आहे त्याचं नाव आहे वैष्णव. तर वैष्णवांच्या विषयी म्हणजे संतांच्या संबंधाने जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी वर्णन करतात. वैष्णव चोरटी आली घरासी करंटी. हे वैष्णव चोरटे आहेत, चोरणारे आहेत. आणि हे करंटे म्हणजे पक्के चोर असणारे, ज्यांचं नशीब योग्य नाही, अशा प्रकारचे हे करंटे वैष्णव आज माझ्या घरी आलेले आहेत. तर चोरीविषयी बराच विचार आलेला आहे आणि हा चोरीचा विचार प्राधान्याने भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आलेला आहे. तर भगवंताची चोरी ही वेगळी आहे आणि संतांची चोरी ही वेगळी आहे. भगवंताची चोरी काय, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गुरुध्वजे. तर या ठिकाणी हे वैष्णव चोरी करतात. चोरी कशाची करतात, तर वैष्णव हे त्याच्या संसाराची चोरी करतात. संसाराची चोरी करणं म्हणजे संसारोपयोगी साहित्याची, म्हणजे घरामधली भांडीकुंडी चोरणं असा नाही. तर संसार म्हणजे त्याचा जन्ममरणरूप चक्रामध्ये त्याचं जे झालेलं अडकणं, जन्ममरण संसारामध्ये त्याचं जे गुरफटणं, त्या जन्ममरणरूपी संसारातनं त्याला बाहेर काढणं म्हणजेच त्याच्या संसाराची चोरी करणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे वैष्णव काय करतात, चोरी करतात. कशाची चोरी करतात, संसाराची चोरी करतात. संसाराची म्हणजे जन्ममरणरूप संसाराची ते चोरी करतात. मग आता हे चोर आलेले आहेत, तर चोर आलेले आहेत, मग तुम्ही काय करा, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून. तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींची तुम्ही जपून ठेवा, जेणेकरून हे वैष्णव त्याची चोरी करू शकणार नाही. ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. ह्यांचा स्वभाव आहे
की ज्याच्या घरी खातात त्याचं ते सर्वस्व घेऊन जातात. मायेचा स्वभावही असाच आहे. मायेच्या स्वरूपाचा विचार करताना विचार असा सांगितला की माया ही कशी आहे, स्वाश्रया स्वविषय. म्हणजे ज्याचा आश्रय करते, ज्याच्या ठिकाणी राहते त्यालाच विषय करते. आणि अज्ञानाची विषयता आणि ज्ञानाची विषयता ही भिन्न आहे. ज्ञानाची विषयता ही प्रकाशन करणारी आहे आणि अज्ञानाची विषयता ही आवरण करणारी आहे. म्हणून माया किंवा अज्ञान त्याला विषय करतं, म्हणजे त्याचं ज्ञान होऊ शकत नाही. कोणाचा विषय करते माया? तर माया ही ज्याच्या आश्रयाने राहते त्यालाच विषय करते. थोडासा विषय अवघड आहे, सोपं करून सांगतो. त्याच्याकरता मराठीमध्ये एक म्हण आहे. ती म्हण काय? खाल्ल्या घरचे वासे मोजणं. ही माया कशी आहे? खाल्ल्या घरचे वासे मोडणारी आहे. तसेच हे वैष्णव कसे आहेत? खाल्ल्या घरचे वासे मोडणारे आहेत. आता ही म्हण काय सुद्धा गोष्ट एक कळली पाहिजे. ती गोष्ट कळल्याशिवाय ही म्हण कळणार नाही. एकदा काय झालं की एक श्रीमंत गृहस्थ गावामध्ये एक नवीन तलाठी नोकरीला आले. आणि तलाठी नोकरीला आल्यानंतर कोणालाही वाटतं की आपल्या गावामध्ये अधिकारी आला आहे, त्याच्याशी ओळख असावी, आपली कामं होतील. मग त्याला घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर त्याला जेवायला घातलं. आणि जेवायला घातल्यानंतर जेवण वगैरे चालू असताना तो मोजायला लागला वासे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर वासे मोडणं म्हणजे घराचं मोजमाप मोजायला लागला. तो म्हणाला, आपल्या रेकॉर्डला ह्याची 8च वाशाची नोंद आहे, इथे ह्याची दिसत आहेत 10 वासे. म्हणजे 2 वाशाची घरपट्टी हा काय भरतो? कमी भरतो. अरे आलाय कशाला तू? जेवायला आलाय. जेवायला येऊन वासे काय मोजतो? म्हणजे ज्याच्या आश्रयाने राहायचं त्याचंच वाटोळ करायचं, अशी ही तलाठ्याची जात आहे. इथे कोणी असेल तर त्याला वगळून बरं का, कारण जर आपल्याला तासभर राहायचं आहे. जे नसे ललाटी ते करी तलाठी, असं त्याचं स्वरूप आहे. म्हणून हे वैष्णव कसे? तर ज्याच्या घरी जेवतात त्याचंच सगळं ते घेऊन जाणारे असे हे वैष्णव आहेत. म्हणजे हे वैष्णवांची जर तुम्ही बोलवलं तर तुमचं जन्ममरणरूप ते तुमचं ते घेऊन जातील. पुढे जाऊन सांगतात, तुका म्हणे माग नाही लागो देता लाग. आणि हे वैष्णव तुमचा जेव्हा जन्ममरणरूप संसाराचा बाध करतात, जन्ममरणरूप संसारातून तुम्हाला जेव्हा बाहेर काढतात, तेव्हा ते त्याचा लागही लागू देत नाही. म्हणजे कसं आहे की बाह्य स्वरूपाने म्हणजे जन्ममरण संसारातनं जेव्हा एखादा साधक बाहेर पडतो किंवा जेव्हा एखाद्या साधकाला ज्ञान संपन्न तो होतो, तर ज्ञान संपन्न झाल्यानंतर तो ज्ञान संपन्न झालेला आहे अशा स्वरूपाचा कोणताही मागमूस त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे काय? बाह्य स्वरूपाने तो तसाच राहतो. बाह्य स्वरूपात त्याच्या काही बदल होत नाही. पण बाह्य स्वरूपामध्ये जरी त्याच्या काही बदल झाला नाही तरी सुद्धा अंतर्दृष्टीने मात्र तो आमूलाग्र बदल पावलेला असतो. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर परमार्थ 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 म्हणजे दुसरं काही नसून दृष्टीचा बदल आहे. गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजींना एखाद्याने विचारलं की म्हणले, तुम्ही काय खाता? तुम्ही तर ब्रह्मज्ञानी. ते म्हणले, मी ब्रह्मज्ञानी म्हणून घास पेंड भुसा असं काही खात नाही. म्हणले, तू जे खातो तेच खातो. माझ्या खाण्यात तुझ्या काहीच फरक काहीच नाही. फरक काय आहे? दृष्टीचा बदल आहे. म्हणून बाह्य स्वरूपाने कोणताही त्याच्यामध्ये बदल न होता त्याला ज्ञान झालं या स्वरूपाने कोणत्याही मागमूस शिल्लक न राहता ते वैष्णव त्याच्या संसाराचा अत्यंताभाव करतात. म्हणजे तो ज्ञानी झाला हेही कोणाला कळत नाही आणि त्याच्या ठिकाणी संसाराचा कोणत्याही प्रकारे कसाच तो शिल्लक राहत नाही. थोडंसं जगद्गुरु तुकोबा यांच्या शब्दात सांगायचं तर तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार. उरी नुरणं याचं नाव काय? मागमूस शिल्लक न राहणं. माग वेगळा आणि मूस वेगळा आहे बरं का. तर माग म्हणजे काय आणि मूस म्हणजे काय थोडक्यात सांगतो. तर माग म्हणजे काय? जेव्हा एखादा चोर चोरी करतो तो चोरांनी चोरी केल्यानंतर ते कुत्रं आणतात आणि कुत्रं आणून ते बरोबर चोर कोणत्या रस्त्याने गेला ह्याचा शोध घेतं, त्याचं नाव आहे माग. आणि मूस म्हणजे काय? पुरावा. कोणत्याही प्रकारचा पुरावाही शिल्लक ठेवत नाही आणि कोणत्याही प्रकारचा
मागही शेव शिल्लक ठेवत नाही. कोणत्याही प्रकारची उरी न उरून देण्याचं काम हे वैष्णव करतात, असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. पुढे सांगतात की या वैष्णवांच्या स्वरूपाविषयी जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, ऐकतो दाट आले एकाचे बोभाट. वैष्णव हे चोर आहेत, संसाराची चोरी करतात, असं मी ऐकलेलंही आहे आणि अशा प्रकारची गारहाणीही माझ्याकडे आलेली आहे. आणि असं असल्यामुळे नका विश्वासो यावरी, या वैष्णवांवर तुम्ही कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका. त्याचं कारण चोर देहाचे खाणोरी, ते खादाड आहेत आणि काय खातात? देह खातात. देह खातात म्हणजे काय खातात? म्हणजे नरभक्षक आहेत असा त्याचा अर्थ नाही आहे. देह खातात म्हणजे ते सूक्ष्म देह आणि कारण देह. म्हणजे कारण देहाची नाम अज्ञानाची ते निवृत्ती करतात आणि अज्ञानाची निवृत्ती केल्यामुळे त्या अज्ञान निवृत्तीचा परिणाम जे अज्ञान कार्य सूक्ष्मदेह, त्या सूक्ष्मदेहाचाही बाध होतो. याचं नाव चोर देहाचे खाणोरी. हेच यांची जोडी सदा बोडकी उघडी. हा उघडी बोडकीही आहे. उघडी बोडकी आहेत म्हणजे यांचा कशाचाही संबंध नाही, त्यांना कोणत्याही प्रकारचा लेप होत नाही. आणि त्यांची जोडी म्हणजे ते काय प्राप्त करून देतात? ते आपल्याला देहाची निवृत्ती म्हणजे देहनिवृत्ती रूप मोक्षाची ते प्राप्ती करून देतात. आणि ते उघडी बोडकी आहेत म्हणजे याचा कशाचाही त्यांना लेप होत नाही. तुका म्हणे न्यावे ज्याचे त्यासी नाही ठावे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, हे अशा प्रकारे बाध करतात की ज्याचं काही चोरून नेलं आहे त्यालाही काही कळत नाही, कुठे नेले, काय नेले, कसं नेले, ह्याचा कशाचाही पत्ता न लागू देता ते त्या जन्ममरणरूप संसाराची निवृत्ती करतात. असं ते त्या वैष्णवांचं स्वरूप आहे, असं जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं आहे. अणिकांची सेवा करावी शरीरे, ती येथे उत्तरे कोरडीची. आपल्या शरीराला कष्ट देऊन आपण इतर लोकांची जर सेवा केली तर ती केलेली सेवा ही आपल्याला काहीही फळ देणारी नाही आहे. सेवा करायची असेल तर ती भगवंताची सेवा केली पाहिजे. सेवा करायची असेल तर ती सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. इतर लोकांची जी सेवा आहे त्या सेवेचं फळ काहीही मिळत नाही. पण साधारणतः असं दिसून येतं की बाह्यजनांची, प्राकृतजनांची, इतर जनांची सेवा करण्यामध्ये आपण प्रवृत्त असतो, पण संतांची, भगवंताची सेवा मात्र आपण करत नाही. संत सद्गुरू आपल्याला थोडेसे जरी रागवले तरी चालत नाही. आपल्या आश्रमामध्ये एक विद्यार्थी होता आणि त्या विद्यार्थ्याला गुरुवर्य महाराज रागवले, थोडंसं काहीतरी चुकला म्हणून. तो निघून गेला, मला नाही राहायचं म्हणून. गंमत आहे हल्ली. एक गुरु नाही म्हणले, 10 गुरु, आम्हाला काय तुमच्याकडेच पडले, थोडं. निघून गेला. आणि त्याचा एक सहाध्यायी होता. आणि गंमत अशी असते की सहाध्यायी घरी केला की त्याला फार वाटतं की अरे हे काय केलाय, काय करतोय, काय त्याला बघू तरी घरी जाऊन. म्हणून जो सहाध्यायी होता तो सहाध्यायी त्याला भेटायला गेला. तर भेटायला गेल्यानंतर त्याचा विवाह वगैरे सगळं झालं होतं व्यवस्थित. बोलत बसले आणि बोलत बसल्यानंतर त्याची पत्नी आत होती आणि काहीतरी काम झालं नाही म्हणून त्यांनी चालू केला शिव्यांचा सपाटा. आणि शिव्यांचा सपाटा चालू केल्यानंतर त्या सहाध्यायीने त्याला विचारलं, काय रे बाबा, म्हणले महाराज तुला एक शब्द रागवले तर तू निघून आला आणि ही तुला एवढ्या शिव्या देते तरी तू नुसतं ऐकून घेतो काय? ते म्हणले तिचा हरिपाठ आहे. म्हणलं फक्त 27 तेवढंच, त्याच्या पुढे काही नाही. म्हणले तिच्या मनात काही नसतं, शिव्या जरी दिल्या तरी. म्हणजे जनामध्ये सेवा करताना कितीही जरी त्रास झाला तरी आपण ते सहन करतो, पण संत सेवा, भगवत सेवा, त्याच्यामध्ये आपण त्रास सहन करू शकत नाही. पण जनसामान्यांची केलेली सेवा, कुटुंबाची केलेली सेवा, त्याचं मिळणारं फळ आणि भगवत सेवा आणि संत सेवा यांच्याद्वारे मिळणारं फळ ह्यांच्यामध्ये खूप अंतर आहे. जनसामान्यांची केलेली सेवा त्याचं फळ फक्त भौतिक स्वरूपाने मिळतं, पण संत आणि भगवंताची केलेली सेवा त्याचं फळ फार मोठं आहे. ऐसे पांडुरंगा सुलभ सोपारा, नेघे येरझारा याचकाच्या.
आणि ही जी पांडुरंगाची सेवा आहे ती पांडुरंगाची सेवा अत्यंत सुलभ आणि सोपी स्वरूपाची असून त्या पांडुरंगाच्या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचा आपल्याला त्रास घ्यावा लागत नाही. अनिकाचे देणे काळी पोट भरे येथील न सरे कल्पांतीही. आणि दुसऱ्यांची सेवा केल्यानंतर जे मिळणारं फळ ते तात्कालिक फळ आहे आणि भगवंताची सेवा केल्यानंतर मिळणारं फळ हे मानवाला अलम वृत्ती निर्माण करणार फल आहे. अन्नदानम महादानम विद्यादानम तथैवच अन्नेन क्षणिका तृप्तीर यावत जीवंत विद्यया. म्हणून भगवंताच्या सेवेचं मिळणारं फळ हे आजन्म अनंत जन्मापर्यंत पुरणार आहे आणि बाकीच्यांच्या सेवेचं मिळणारं फळ हे तात्कालिक आहे, तात्पुरतं मिळणारं फळ आहे. अनेकांचे भेटी आडकाठी पडे येथे ते न घडे वचनही. भगवंता आता पांडुरंगाची जी भेट आहे, पांडुरंगाचं स्वरूप जाणण्याकरता कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही आहे. इतरांना जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत. आणिके दंडती चुकलिया सेवा येथे सोस हेवा नाही दोन्ही. दुसऱ्यांची सेवा करताना जर यत्किंचितही त्याच्यामध्ये न्यूनाधिकता झाली तर त्या ठिकाणी दंड होतो. पण पांडुरंगाची सेवा करताना जर काही न्यूनाधिकता झाली तर या ठिकाणी सोसही नाही आहे आणि हेवाही नाही आहे. त्यातला बारकावा असा आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चालायचा. बाकीच्या देवतांची सेवा करताना श्रौत स्मार्तादी कर्म करताना त्याच्यामध्ये खूप बारकावा आहे आणि त्या बारकाव्याने आपण जर सेवा केली नाही तर त्या ठिकाणी फलप्राप्ती होण्याच्या ऐवजी त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागतात. बरेच त्याच्याकरता दृष्टांत आहेत. एक राक्षस असतो आणि त्या राक्षसाला शत्रूंचा जर विचार करायला गेलो तर त्या राक्षस कुळाचा सगळ्यांचा शत्रू आहे इंद्र. मग त्याच्या मनामध्ये अशी इच्छा असते की आपण इंद्राचा पराभव करावा, पण कायम इंद्राचा जय. मग काय म्हणले, आपण एखादा यज्ञ करू आणि त्या यज्ञामधनं अशा एखाद्या संततीची इच्छा निर्माण करू की जी संतती आपण नाही हरवलं तर आपलं पोरगं हलवेल आणि ती झालेली संतती त्या इंद्राचा नाश करेल, इंद्राला हरवेल, असं काहीतरी आपण करावं. या दृष्टीने त्यांनी एक यज्ञ केला. तिकडे इंद्राला काळजी लागली की हा यज्ञ करतो आहे आणि यज्ञामध्ये मला मारणारी संतती निर्माण करण्याकरता हा यज्ञ करतो आहे. मग आता काय करायचं. मग सगळ्यांनी ठरवलं की त्याच्या यज्ञामध्ये आपण एक बारीक काहीतरी एक गंमत करू आणि त्या मंत्रामध्ये एक असं इंद्रशत्रू पद होतं. इंद्रशत्रू, तर इंद्रशत्रू म्हणजे शत्रू म्हणजे मारणारा, इंद्राला मारणारा अशा प्रकारे मुलगा व्हावा अशा त्या आहुती त्यांनी दिल्या. आणि वेदामध्ये उदात्त अनुदात्त स्वरित असे 3 प्रकारचे स्वर सांगितले. उदात्ततेचा अर्थ वेगळा, अनुदात्ततेचा अर्थ वेगळा, स्वरिताचा अर्थ वेगळा. मग वर स्वर केला तर त्याचा अर्थ वेगळा होता, खाली मान केली त्याचा अर्थ वेगळा, वर मान केली तर त्याचा अर्थ इंद्र शत्रू म्हणजे इंद्राला मारणारा. पण त्या ठिकाणी माता सरस्वती त्या वैदिकांच्या जिभेवर जाऊन बसली आणि त्यांच्याकडनं इंद्रशत्रू असा जप करून घेतला. आणि इंद्रशत्रू असा जप करून घेतल्यामुळे इंद्राकडून मारला जाणारा असा मुलगा त्यातनं निर्माण झाला आणि युद्ध होऊन शेवटी तो मुलगा मेला. म्हणजे किंचितही इतर देवतांची सेवा करताना थोडीशी जरी न्यूनाधिकता झाली तरी त्या ठिकाणी मंत्र चळे थोडा ठारकी होय वेडा असं असल्यामुळे त्या ठिकाणी इतर देवदेवतांची आपली विठ्ठल भक्ती फार सोपी आहे. बाकीच्या भक्तीमध्ये फार अवघडपण आहे. म्हणजे त्यातला बारकावा, त्यातली शुचिता ही सांभाळता जीव जातो अशा प्रकारची त्या ठिकाणी गोष्ट आहे. पण विठ्ठलाची सेवा मात्र सोपी आहे. या विठ्ठलाच्या सेवेमध्ये काही न्यूनता जरी झाली तरी ते चालून जातं. म्हणून विठ्ठलाची कशीही सेवा करावी असा त्यातला भाव नाही आहे. जर नसेल तर कशीही केली तरी चालेल. काय येईल तैसा बोल रामकृष्ण म्हणजे हां
म्हणजे तुम्हाला सुस्वरता नाही म्हणून गाताना दरवेळेस बेसूरच गावं असा त्यातला भाव नाही. ज्याच्याकडे सुस्वरता नाही त्यांनी कसंही भजन केलं तर चालेल. त्याप्रमाणे भगवत सेवा करताना थोडासा जर न्यूनाधिकता झाली तर त्यात काही तो दंड करत नाही, असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. तुका म्हणे करी आपणा सारिखे, उद्धरी पारिखे उंच नीच. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात की जो पांडुरंगाची सेवा करतो त्याला पांडुरंग आपल्यासारखा करतो, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप करतो. हा माझा, हा तुझा, हा मोठा, हा छोटा, अशा कोणत्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी तो करत नाही. पुढे जाऊन दुर्जन लोकांच्या विषयी काय कसे असतात त्याच्याविषयी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. दुर्जनाची जाती त्याचे तोंडी पडी माती, त्याची बुद्धी त्यासी नाडी, वाचे अनुचित बडबडी, पाहे संतांकडे दोषदृष्टी सांडी भिडे, उंच नीच नाही तुका म्हणे खळा काही. म्हणजे संतांच्या ठिकाणचा आणि या दुर्जनांच्या स्वरूपाचा विचार, दोघांचा स्वरूप, पहिल्यांदा सज्जनांचा विचार सांगितला, तर दुर्जनांचा विचार सांगतात. दुर्जनाची जाती त्याचे तोंडी पडी माती. दुर्जनाची जाती अत्यंत वाईट आहे. जात या शब्दाचा अर्थ स्वभाव असा घ्यायचा. एकम अनेकानुगतम नित्यम वगैरे तो भाव न घेता जाती म्हणजे त्याचा स्वभाव. त्याचा स्वभाव कसा आहे की त्याचा स्वभाव अत्यंत दुष्ट स्वरूपाचा आहे आणि त्या दुष्ट स्वरूपामुळे शेवटी त्याच्या तोंडामध्ये माती जाते, म्हणजे त्याचं शेवटी वाटोळं होतं. असं का घडतं? त्याची बुद्धी त्यासी नाडी. त्याची बुद्धीच नाडते नाम आड येते. कशाच्या? त्याच्या उद्धाराच्या आड त्याची बुद्धी येते आणि त्याच्या उद्धाराच्या आड त्याची बुद्धी येत असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात वाचे अनुचित बडबडी. आताच सांगितलं की औचित्य आणि अनौचित्य. अनौचित्य म्हणजे काय? ज्या ठिकाणी जे बोलायला नको ते तो बोलतो. पाहे संतांकडे दोषदृष्टी सांडी भिडे. आणि संतांकडे बघताना तो दोषदृष्टीनेच पाहतो, त्यांच्या गुणदोषांचाच विचार करतो, त्याच्या ज्ञानांचा तो विचार करत नाही. आणि उंच नीच नाही तुका म्हणे खळा काही. आणि असा जो खळ आहे, असा जो दुष्ट आहे, त्याला संत हे श्रेष्ठ आहेत, बाकीचे लोक तेवढे श्रेष्ठ नाहीत, अशा प्रकारचं काही त्याला कळत नाही, असा तो दुर्जन असतो, असं जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात. पुढे जगद्गुरु तुकोबाऱ्या भगवंताकडे प्रार्थना करतायत. न करी उदास माझी पुरवावी आस. तर भगवंता ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. या पुढच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्या भगवंताकडे प्रार्थना करतायत. न करी उदास माझी पुरवावी आस. हे भगवंता, ज्या इच्छेने मी तुझ्याकडे आलेलो आहे ती इच्छा तू माझी पूर्ण कर आणि मला तू उदास करू नकोस. उदास करू नकोस म्हणजे माझी इच्छा तू अपूर्ण राहू देऊ नकोस. कशा करता? ऐका ऐका नारायणा माझी परिसा विज्ञापना. मी जी तुझ्याकडे विनंती करतोय, विज्ञापना करतोय, ती माझी विनंती तू ऐक आणि ऐकून तू पूर्णतेकडे घेऊन जाऊ. या ठिकाणी जे संबोधन भगवंताकडे वापरलेलं आहे ते आहे नारायण. तर नारायण या शब्दाचा अर्थ काय? नराचं जे आयन त्याचं नाव आहे नारायण. म्हणजे नराचं अंतिम गंतव्यस्थान ते आहे नारायण. ते आपण गेलो होतो ना बद्री विशालला, एक नर आहे आणि एक नारायण आहे. म्हणजे नराला शेवटी नारायणाकडे जायचं आहे. म्हणजे नराचं अंतिम गंतव्यस्थान काय आहे? नारायण आहे. आणि या ठिकाणी विज्ञापना काय आहे ते त्या संबोधनेत ते सांगितलं आहे. मला नारायण स्वरूप व्हायचं आहे, ही त्या ठिकाणी विज्ञापन आहे. माय बाप बंधू जन तूची सोयरा सज्जन.
तू माझा मायही तूच आहेस, बापही तूच आहेस, माझा बंधूही तूच आहेस, तू माझा सोयराही आहेस आणि तू सज्जन स्वरूपाचा आहेस. आणि असं असल्यामुळे मी तुझ्याकडे जी प्रार्थना करतोय ती प्रार्थना तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित. बराच विस्तार करण्यासारखा, परंतु आपल्याला 20 मिनिटे त्याने अजून अभंग निम्मे राहिले, त्यामुळे आपण जास्त विस्तार न करता आपण पुढे जाऊ. तुका म्हणे तुझं विरहित कोण करील माझे हित. जगामध्ये हित करते फक्त 3 जण आहेत. पहिला आहे माता श्रुती, अहितापासोनी काढिती, हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुती ही हित करणारी आहे. दुसरे हित करणारे संत आहेत. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्याचा. पुढे काय, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. असा दुसरा हित करता कोण आहे? संत हे दुसरे हित करते आहेत. आणि तिसरा हित करता हा भगवंत आहे. किंबहुना भगवंत हा हितस्वरूप आहे. हित म्हणजे काय वगैरे वगैरे बराच विचार आहे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मागावे, न घेवे तरी घ्यावावे विषयी वृत्ती. ते पुढे जाऊन सांगतात की हित म्हणजे काय, ब्रह्म. आणि हितस्वरूप ब्रह्माला प्राप्त करून देणारी एक श्रुती माता आहे आणि दुसरे संत आहेत. म्हणून जगामध्ये आपले हित करते फक्त संत, श्रीगुरु, श्रुती आणि देव एवढेच आहेत. हित नाही ठावे जननी जनका, दाविला लौकिका चार ठी, हित ते करावे देवाचे चिंतन. बराच विस्तार सांगण्यासारखा आहे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे तुझं वैरहित कोण करील माझे हित. माझं खरं हित कसं आहे माहिती का, आईबाप आपले हित करते आहेत आणि आपले ते हित करते असले तरी सुद्धा त्यांनाच खरं हित कशात आहे हे माहिती नाही. आणि त्यांना आपलं खरं हित कशात हे माहीत नसल्यामुळे त्यांच्या मनामध्ये आपलं हित करण्याची इच्छा असली तरी सुद्धा ते आपलं खरं हित करू शकत नाहीत. म्हणून फक्त भगवंतच माझा खरं हित करताय आणि तू माझं हित करावं अशी प्रार्थना जगद्गुरू तुकोबाराय भगवंताकडे करतात. पुढे भगवंताकडे प्रार्थना जगद्गुरू तुकोबाराय करतात. जीवन उपाय वैद्यवाणी तुझे पाय, ते मी नाठवी घडी घडी, म्हणून या चरफडी, तुटे भवरोग जेथे सर्व सुख भोग, तुका म्हणे विटे धरियले गोमटे. इतका तो सखोल अभंग आहे की विचारायची सोय नाही आहे. म्हणजे ह्याचं 5-10 मिनटामध्ये विचार सांगणं शक्य नाही, तरीसुद्धा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा थोडक्यामध्ये विचार सांगतो. जीवन उपाय वैद्यवाणी तुझे पाय. वैद्यवाणी म्हणजे वैद्याची वाणी. वैद्य या ठिकाणी कोण आहे की ज्याला आपलं खरं हित कशात आहे ते ज्याला कळतं त्याचं नाव वैद्य. या ठिकाणी वैद्य म्हणजे संत. तर वैद्यवाणी म्हणजे संत असं सांगतात की जीवन उपाय, जीवनाचं जगण्याचं साधन तुझे पाय. म्हणजे काय, तर जीवन म्हणजे काय, जीवाचं जीवन म्हणजे योग्य स्वरूपानं जीवाचं जीवन प्राप्त करून आपण घेतलं पाहिजे. आणि त्याच्याकरता तुझं जे स्वरूप आहे ते स्वरूप मला कळलं पाहिजे. आणि तुझ्या स्वरूपाचं चिंतन करणं म्हणजे सगुण साकार, सगुण निराकार, निर्गुण निराकार या सर्व स्वरूपाचं चिंतन करणं हे माझ्या जीवनाचं साध्य आहे किंवा जीवनाचा माझा उपाय. असं कोण सांगतं, तर संत सांगतात. आणि असे संत सांगत असले तरीसुद्धा मी नाठवी घडी घडी, म्हणून या चरफडी. म्हणजे याचा उपाय संतांनी सांगितलेला आहे, पण संतांनी सांगितलेला उपाय मी त्याचं आचरण करत नाही. आणि त्याचं आचरण न केल्यामुळे चरफडी नाम रोगामुळे होणारा त्रास मला सहन करावा लागतो. का करावा लागतो, की वैद्यांनी सांगितलेल्या उपायाचं मी अनुष्ठान करत नाही. कसं आहे माहिती का, आता आपण इथे बसलाय, डॉक्टर महाराज तर आहेतच. वैद्याच्या शब्दावरती प्रामाण्य असलं पाहिजे तरच माणूस त्याचं आचरण करतो.
भगवद्गीतेमध्ये श्रद्धावान लभते ज्ञानम असं भगवान सांगतात, पण हे काही गणितात बसत नाही. श्रद्धावानाला काय होते? ज्ञानाची प्राप्ती होते. आता वृत्ती प्रभाकरामध्ये किंवा वेदांत न्यायशास्त्राच्या किंवा आधुनिक ग्रंथामध्ये ज्ञान कशाने होतं? आता तुम्ही मला बघताय, मी तुम्हाला बघतोय, तर तुम्हाला माझं ज्ञान होतं आहे, मलाही तुमचं ज्ञान होतं आहे. मग ज्ञान कशाने होतं आहे? डोळ्याने होतं आहे, प्रमाणाने. म्हणजे आता 5ही प्रमाणांचा जर विचार करायला गेलो तर ज्ञान हे प्रमाणाने होतं. पण ज्ञान प्रमाणाने होतं असं सिद्धांत असून, सिद्धांताचा होता आपला अनुभव काय आहे? ज्ञान हे 6 प्रमाणाने होतं. आणि असा आपला अनुभव असून सुद्धा भगवान काय सांगतायत? श्रद्धावान लभते ज्ञानम. काय? तर त्याच्यामध्ये बारकावा असा आहे की ज्ञान हे प्रमाणानेच होतं, पण प्रमाणाने झालेल्या ज्ञानावरती प्रामाण्य येण्याकरता श्रद्धेची आवश्यकता आहे. आता तुम्हाला मी सांगतो, बाहेर पाऊस पडतोय बरं का, झालं का ज्ञान तुम्हाला? मी पाऊस पडतो असं म्हटल्यानंतर बाहेर जाताना जो छत्री उघडून जाईल त्यालाच काय झालं? ज्ञान झालं, खरं ज्ञान झालं. मग पण मी सांगतोय ह्याच्यावरती का मी सांगतो त्याच्यावर श्रद्धा नाही. मी सांगतो याच्यावरती तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही बाहेर जाताना छत्रीच घेऊन जाणार. त्याप्रमाणे संत जे सांगतात त्या संतांच्या सांगाव्यावरती आपली श्रद्धा नाही, आणि आपली त्यांच्या सांगाव्यावरती श्रद्धा नसल्यामुळे आपण त्यांनी सांगितलेल्या उपायांचं अनुष्ठान करत नाही. आता डॉक्टर साहेब, तुम्हाला अनुभव येत असेल की पेशंट आपल्याकडे येताना गुगल करूनच येत असेल. म्हणजे अरे गुगल वेगळं आणि डॉक्टर वेगळा. म्हणजे डॉक्टरांनी जे सांगितलं ते सश्रद्धतेने आपण जर केलं तरच ते आपल्याला फलदायी ठरतं. पण आपली संतांवर श्रद्धा नाही, वैद्यावर म्हणजे संतांवर श्रद्धा नाही, म्हणून संतांनी सांगितलेला जो उपाय आहे तो उपाय आपण करत नाही, म्हणून आपल्याला तो त्रास सहन करावा लागतो. तुटे भवरोग जेथे सर्व सुख भोग. जर आपण संतांचं ऐकू तर संतांचं ऐकल्यानंतर रोगाची निवृत्ती होईल. कोणता रोग? तर भवरोग. भवरोग म्हणजे संसार रोग, जन्ममरणाच्या रोगाची निवृत्ती होईल. भगवंताच्या पायाचं स्वरूप जर आपण कायम आठवलं, त्याचं जर आपण निधिध्यासन केलं तर त्या निधिध्यासनाचा परिणाम काय? भवरोगाची म्हणजे जन्ममरण रूप रोगाची निवृत्ती होऊन आपल्याला सुखस्वरूपता प्राप्त होईल. आणि सुखस्वरूपता प्राप्त झाल्यानंतर ते सुखस्वरूप म्हणजे नेमकं काय आहे? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे विटे धरी येले जे गोमटे. तीर्थरूप गुरुवर महाराजांनी या विटेविषयी बराच विचार सांगितलेला आहे. तर तुकोबार या ठिकाणी सांगतात की ते गोमट रूप हे विटेनी धरलेलं आहे. सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम. पुरुष सूक्तामध्ये आलेला आहे. तो परमात्मा या संपूर्ण जगतामध्ये भरून 10 अंगुळे उरला आहे. म्हणजे काय? तर ती विठोबाच्या पायाखालची जी वीट आहे ती सुद्धा 10 अंगुळे. ती अंगुळे म्हणजे अशी मोजतात, ती 10 अंगुळे वीट आहे. तर त्याचा अर्थ काय की वीट ही त्या सगुण स्वरूप इथे धरी येले. तर धरणे या शब्दाचे 2 अर्थ आहेत. ती आधारही आहे आणि अधिष्ठानही आहे. विचारसागरामध्ये तो विचार आला आहे, आधार कशाला म्हणायचं, अधिष्ठान कशाला म्हणायचं. तर ही वीट त्या चैतन्याची किंवा पांडुरंगाची किंवा श्री विठ्ठलेशाची आधारही आहे आणि अधिष्ठानही आहे. म्हणजे काय? तर ती वीट निर्गुण निराकार स्वरूपाची उपलक्षण आहे, आणि निर्गुण निराकार स्वरूप हे त्या सगुण साकार स्वरूपाचं अधिष्ठान आहे. याचाच अर्थ काय? तुका म्हणे विटे धरी येले जे गोमटे. गोमटे म्हणजे सुंदर असं जे स्वरूप आहे, सगुण साकार स्वरूप आहे, त्या सगुण साकार स्वरूपाचं अधिष्ठान धरणारं, धारण करणारं आधार अधिष्ठान ती वीट आहे. म्हणजे काय? भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप आहे. आणि ते निर्गुण निराकार स्वरूपाची ज्या वेळेला आपल्याला प्राप्ती होईल त्यावेळेला तुटे भवरोग जेथे सर्व सुखभोग असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पुढे संतांच्या ठिकडे जगद्गुरु तुकोबाराय विनंती करतात, ऐका हे वचन माझे संतजन, विनवितो जोडून कर तुम्हा. मी तुम्हाला प्रार्थना करतोय. काय प्रार्थना करतोय? तर्क करून या आपुल्या भावना
बोलीत या जना कोण वारी. जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगामध्ये हेच सांगतायत की काय बरं नाही अवघे ब्रह्मरूप नित्रिता नाही ठाव प्रतिमा तो दैव कैसा नव्हे नाही भाव तया सांगावे ते किती आपुला आल्या मती पाषांडिया. तर उपदेश कोणाला करावा, तर उपदेश करताना तो जो माणूस भावना संपन्न आहे अशा माणसाला उपदेश करावा. जगद्गुरु तुकोबाराही श्रीमदाद्य शंकराचार्यही सांगतात दुस्तर्कात सुविरम्यताम श्रुतिमतस तर्कोनुसंधीयताम. दुस्तर्कात म्हणजे काय की जो तर्क श्रुती विहित नाही, श्रुतीविरुद्ध असा जो तर्क आहे त्याचं नाव दुस्तर्क, कुतर्क. तर्क्यताम मा कुतर्क्यताम. तर्क करावा. किंबहुना माऊली ज्ञानोबाऱ्यांनी त्या श्री गणेशाचं वर्णन करताना काय केलं आहे, तर्कू तोची फरुषू. तर्कू हा फरुषू आहे. तर्क कशा करता लागतो, काय काय तर्काचं स्वरूप काय, अनिष्टापादानको तर्क कहे है. अनिष्ट जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा अनिष्टाची निवृत्ती करण्याकरता तर्क लागतो, पण तो सत्तर्क असला पाहिजे. आणि जे कुतर्क संपन्न ज्याला तर्कट असं म्हणतात अशा तर्कट लोकांच्या नादी कधीच लागू नये. किंबहुना त्यांचा संघसुद्धा आम्हाला देऊ नको असं जगद्गुरु तुकोबार आहे. तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मराहो. म्हणून त्या तर्कट लोकांच्या नादी कधी लागू नये. तर्कट लोकांच्या नादी जर लागलो तर आपली बुद्धी भ्रष्ट होण्याचा संभव असतो. बऱ्याच तर्कटांच्या गोष्टी आहेत. एक गोष्ट तुम्हाला तर्कटाची सांगतो की तर्कट लोक कसं आपल्याला बोलू देत नाही. एक तेली असतो, तेली म्हणजे तेल काढणारा. तर त्या तेल्याचं काय असतं की पुढे दुकान असतं आणि मागे घाणा असतो. आता काय ते सगळं ते अवघड काम झाले तेलाचं. म्हणजे बोलू नये असा तो व्यवसाय तेलाचा. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता तुम्ही विचार करा, मला अजून उत्तर सापडलं नाही. शेंगदाण्याचा भाव आहे किती आहे, किती रुपये किलो आणता का नाही कधी, 120 रुपये. हां 125, 100 रुपये धरा, जाऊ दे थोडी स्वस्त आहे. तेल काय भाव आहे, हां 180 रुपये किलो. तर त्याचं गणित असं आहे की 1 किलो जर तेल काढायचं असेल तर 3 किलो शेंगदाणे लागतात. म्हणजे 3 किलो शेंगदाणे काढल्यानंतर 1 किलो तेल लागतं. म्हणजे कच्चा माल किती रुपयाचा लागला, 300 रुपयाचा. आणि 300 रुपयाचा कच्चा माल आणि विकतात केवढ्याला हे, 180 रुपयाला. कसं शक्य म्हणजे दाल में कुछ काला है या दाल ही काली है, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर तो तेली होता. तर तेलीचा मागे घाणा आणि पुढे दुकान. तर तो दुकानामध्ये बसायचा आणि तो बैल असायचा पूर्वीच्या काळी त्या घाण्याला. आणि तो बरोबर तो कोलूला तो घाणा लावला की बरोबर असं तो चक्रा गोल मारायचा आणि ते तेल बरोबर गळायचं. एक तर्कट आला त्याच्याकडे आणि तर्कट येऊन तो म्हणाला, अरे तुझं दुकान आहे, ते पुढे 2-2 कामं एकदम कशी काय करतो. म्हणले ते मी ते दाणे सगळं काय जे तेल बिया असतील त्या घाण्यात टाकतो, तो बैल फिरतो. म्हणलं अरे तो बैल फिरतोय का नाही फिरतो तुला कसं काय कळतं. म्हणलं तो गळ्यात घंटा बांधली म्हणले त्याच्या, आणि तो फिरतो तेव्हा ती घंटा वाजते आणि घंटा वाजायची थांबली की मी जाऊन पुन्हा त्याला हाकतो, पुन्हा तो फिरायला लागतो. तो म्हणला उद्या जर त्यांनी न फिरता नुसती मान हलवली तर काय. तो म्हणला निघितनं माझ्या बैलाला असं काही तू शिकू नकोस. म्हणजे तर्कट लोक काय सांगतील काही सांगता येत नाही. तर सांगण्याचा भाव एवढाच की तर्कट लोकांच्या संगतीला आपण अजिबात लागू नये. आणि तर्कट लोक काय करतात की तर्कट लोक जे आहेत ते काहीही तर्क लावतात आणि आपल्या कल्पनेप्रमाणे काहीही बोलतात. त्यांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमुच्या जीवाचा तोची जाणे भाव रखुमाईचा नाहो पांडुरंग. आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे तो फक्त पांडुरंगच जाणतो, दुसरा कोणालाही त्याच्याविषयी जाणता येत नाही. मग अशा पांडुरंगाच्या संबंधाने काय आहे, चित्त माझे त्याची पायी गुंतलेसे पायी म्हणून या काही नावडे त्या. तुका म्हणे मज न साहे मिनती खेद होय चित्ती भंगमाना. त्यामुळं हे जे तर्कट लोक आहेत हे तर्कट लोक काहीही बोलतात आणि काहीही बोलले असल्यामुळे माझ्या मनाला खूप वाईट वाटतं. म्हणून कसं आहे की गुरुनिंदा, संतनिंदा, देवनिंदा ज्या ठिकाणी होत असतील त्या ठिकाणी आपण एकही क्षण थांबू नये. एकतर त्याचं तोंड बंद करण्याचं सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे, किंवा जर कोणी संतनिंदा, गुरुनिंदा, देवनिंदा करत असेल तर त्या ठिकाणी आपण एक क्षणभर थांबू नये. म्हणून हे तर्कट लोक काहीही बोलतात, काहीही सांगतात. आणि अशा तर्कट लोकांच्या मताला त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं बोलणं हे मला
मनाला सहन होत नाही, म्हणून माझा मनोभंग होतो, मला खूप त्रास होतो, असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. ऐसा कोणी कोणी नाही हे दया नावडे, कन्यापुत्र घोडे दाराम धन, निंब घेती रोगी कवणिया सुखे, हरावया दुःखे व्याधी पीडा. जगामध्ये बाह्य गोष्टी सगळ्यालाच पाहिजेत. त्याचं सांगतात कन्या पाहिजे, पुत्र पाहिजे, घोडे पाहिजेत, दारा पाहिजे, धन पाहिजे. हे कोणाला आवडत नाही, हे सगळ्यांनाच आवडतं. निंब घेती रोगी कवणिया सुखे, हरावया दुःखे व्याधी पीडा. कडुनिंब कशामुळे घेतात, तर रोगापासून होणारं दुःख हे कडुनिंबापेक्षा फार मोठं आहे, आणि ते मोठं दुःख निवृत्त करण्याकरता कडुनिंब घेतात. आनंदाने घेतात का नाही, कशाकरता घेतात, फक्त पीडा रोग दूर होण्याकरता ते घेत असतात. काय पळे सुखे चोर लागी पाठे, न घालावी काठी आडतया. माणूस उगीच पळत नाही, निवांत चालला असेल तर पळतो केव्हा, जर मागे चोर लागला तर चोर लागल्यानंतर तो माणूस पळतो. तरी पळणाऱ्या माणसाला कोणीही काठी आडवी घालू नये. पुढे जाऊन सांगतात, जयाचे कारण तोची जाणे करू, नये कोणावरू आणि कासी. कोणाच्या व्यवहारामध्ये काय पडतो, काय त्रास होतो, हे ज्याच्या त्यालाच कळतात, म्हणून त्या व्यवहारामध्ये कोणीही काही आडकाठी आणू नये. पुढे सांगतात, तुका म्हणे तरी सापडे निधान, द्यावा ओवाळून जीवबळी. निधान म्हणजे पांडुरंग. पांडुरंग रूपही जर तुम्हाला ठेवा सापडवायचा असेल तर प्रसंगी तुमचा जीव गेला तरी चालेल, त्या जीव गेला तरीसुद्धा अनन्य प्रयत्न करून त्या पांडुरंगाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे. पुढे जाऊन सांगतायत, काय मी अन्यायी ते घाला पालवी, आणिक वाटी दावी चालावया, माग पाहोन्या जातो तेची सोय, नव जावे काय कोणी सांगा. जगद्गुरू तुकोबाराय सांगतायत की माझे जर काही अन्याय असतील तर ते पदरात घाला आणि मला योग्य मार्ग तो दाखवा. तुम्ही जो मार्ग दाखवाल त्या मार्गाने मी जाईन, दुसऱ्या मार्गाने मी जाणार नाही. धोपट मार्ग लागलेसे गाढा, मज काय पीडा करा तुम्ही. अर्जुनाने सुद्धा 5व्या अध्यायामध्ये सांगितले, भगवंता मला असं साधन सांग की जे साधन सोपं आहे, पोटातलं पाणीही घालणार नाही आणि शेवटी निश्चित फलापर्यंत घेऊन जाणारं असं साधन आहे, असं अर्जुनानेही त्या ठिकाणी भगवंताला विनंती केलेली आहे. वरिताही भय कोणा धाक धरी धाक, परी तुम्ही एक सांगतो मी, तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. जगद्गुरू तुकोबारायांनी या ठिकाणी सांगितले की एखादा शूर योद्धा असा मार्ग पाहिजे की मी जर गेलो शेवटपर्यंत पोचलो तरी फळ मिळालं पाहिजे, आणि शेवटपर्यंत नाही गेलो तरीसुद्धा मला फळ मिळालं पाहिजे, अशा स्वरूपाचा मला तुम्ही मार्ग सांगा. भगवद्गीतेमध्ये जो योगभ्रष्ट पुरुष आहे त्याचं वर्णन करताना हाच विचार त्या ठिकाणी सांगितला आहे. अथवा शुचिनामेव योगे कुले भवती धीमताम. जर त्या ठिकाणी ज्ञान संपादन करत असताना काळ, काम आणि वेग हे गणित जर त्याच्या ध्यानात आलं नाही आणि ज्ञानप्राप्तीच्या पूर्वीच जर त्याचा देहपात झाला तर काय, शुचिनाम श्रीमताम गे हे योगभ्रष्टोपी जायते, अशा प्रकारे त्याला हे फळ मिळतं. आणि जर शेवटपर्यंत तो गेला तर त्याला मोक्ष हे मिळणारच फळ आहे. त्याप्रमाणे एखादा क्षत्रिय युद्ध करण्याकरता गेला तर युद्ध करण्याकरता गेल्यानंतर जर तो युद्धामध्ये जिंकला तर युद्धामध्ये जिंकल्यानंतर त्याला इहलोकीचं राज्य प्राप्त होतं, आणि जर तो देहपात झाला, जर धारातीर्थी पडला तर त्याला स्वर्गाचं राज्य प्राप्त होतं किंवा स्वर्गलोक प्राप्त होतं. त्याप्रमाणे हे भगवंता मला तुम्ही हे असा मार्ग सांगा की ज्यामध्ये मला काहीही झालं तरी तुमची प्राप्ती होईल, अशा प्रकारचा मार्ग तुम्ही मला सांगा, असं या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. नभती माझे बोल जाणा हा निर्धार, मी आहे मजूर विठोबाचा, निर्धारा वचन सोडविले माझ्या, कृपाळुत्वे लज्जा राखेली, निर्भर मानसी झालो आनंदाच्या, गोडावली वाचा नाम घोषे, आता भय माझे नासले संसारी, जालसो यावरी गगनाचा, तुका म्हणे हा तो संतांचा प्रसाद, लाधलो आनंद प्रेमसुख. मला त्या भगवंताची आता प्राप्ती झाली आहे. ती कशामुळे प्राप्ती झाली आहे, तर संतांचा प्रसाद, संतांची प्रसन्नता याच्यामुळे मला ते प्राप्ती झाली आहे. आणि जे काही मी सांगतो आहे ते माझ्या मनाचं नाही आहे, ते सगळं भगवंताचं देणे. करविली तेसी केली कटकट, वाकडे के नीट देव जाणे. असं असल्यामुळे हे जे काही मी बोलतो हे त्या विठोबाच्या कृपेनेच मी बोलतो आहे, माझ्या मनाचं काहीही मी बोलत नाही आहे. आणि असं असल्यामुळे मी आता भगवंताची मला प्राप्ती झालेली आहे.
भगवंताची प्राप्ती झाल्यामुळे माझ्या मनामधल्या संसाराची भीती निवृत्त झाली आहे. आणि या सगळ्यांचं मूळ जर काही कारण असेल तर संत प्रसाद हे या सगळ्यांचं मूळ कारण आहे. जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी, मृत्यूच्या भेटी जवळ आली. आता माझ्या मना होई सावधान, ओम पुण्याची जाण काय रे सिद्धी. शेवटील घडी बुडता न लागे वेळ, साधावा तो काळ जवळी आला. तुका म्हणे चिंती कुळीची देवता, बरवा भोवता शब्द मिथ्या. या ठिकाणी भगवत प्राप्तीचं परिणाम काय होतो किंवा माणसाने कशी भगवत प्राप्ती करून घेतली पाहिजे याचा विचार सांगतात. दशरथाची गोष्ट ही जरा कर्णमुळी सांगो आला गोष्टी, मृत्यूच्या भेटी जवळ आली. रामराज्याभिषेक केव्हा करायचा, तर राजा दशरथ एकदा आरशासमोर उभे राहिले होते आणि आरशासमोर उभं राहिल्यानंतर त्यांचा एक केस पांढरा झाला. आपले सगळे केस पांढरे होतात, पण राजा दशरथाचा एक केस पांढरा झाला होता. आणि तो पांढरा झालेला केस कानाजवळचा दशरथाला येऊन सांगत होता की दशरथा, आता रिटायरमेंटची वेळ आलेली आहे, आता रामाला तू राज्याभिषेक कर. असं सांगितल्याबरोबर राजा दशरथाने प्रभू रामांना राज्याभिषेक केलेला आहे. त्याप्रमाणे हा जो केस आहे कर्णमुळी, ती सांगते की बाबा तुझा मृत्यू जवळ आला आहे, आता तू सावधान हो. आणि तू कशाने शेवटी तुझं कल्याण होणार आहे, तर ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी. ओंकार स्वरूप हा विठ्ठल आहे. तुम्ही जर कधी आश्रमात आला तर तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी पांडुरंग ओंकार स्वरूप कसा आहे त्याचं एक रेखाचित्र काढलेलं आहे. म्हणजे श्री गणेश म्हणजे ओम नमो जे अध्याय, या ठिकाणी अकार चरणयुगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. श्री गणेश हा ओंकारमय, त्याचप्रमाणे विठ्ठलेश हा सुद्धा ओंकारमय आहे. आणि त्याचं चित्र गुरुवर्य महाराजांनी काढलेलं आहे. आणि त्या ओंकार स्वरूप विठ्ठलाला तुम्ही जर योग्य स्वरूपाने जाणलं तरच तुम्हाला तुमची कार्यसिद्धी होणार आहे. म्हणून शेवटी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आता शेवट आलेला आहे, मरायच्या आधी या घर दार यांच्या मागे लागण्याच्या ऐवजी ओंकार स्वरूप जो पांडुरंग त्याच्या मागे तुम्ही लागा तरच तुमचं खरं कल्याण होईल, असं या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. मागील ते आटी येणे घडे सांग, सुतवेले अंग एका सूत्रे. पाही पाहुणे रे ते सोहळ्यापुरते, तेथून आरते उपचारते. आवश्यक तेथे आगळा आदर, चाली थोडे फार संपादते. तुका म्हणे ऋण फिटे एके घडी, अलभ्यते जोडी हाता आली. या ठिकाणी ऋण विचार सांगितलेला आहे. 3 प्रकारची ऋण आहेत. एक देवऋण आहे, दुसरं ऋषी ऋण आहे आणि तिसरं पितृऋण आहे. देवऋण त्याच्यातनं आपल्याला जर उत्तरायी व्हायचं असेल तर भगवत पूजा केली पाहिजे. ऋषी ऋण आणि पितृऋणाचा बराच सूक्ष्म विचार सांगितला. कालच आपला उपनिषदामध्ये हा विचार झालेला आहे. ऋषी ऋण म्हणजे काय, की आता जे काही मी तुम्हाला सांगतो आहे किंवा आपल्या गुरूंनी आपल्याला जे सांगितलं आहे, हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान सांभाळण्याकरता अतीव कष्ट आहे. पहिल्यांदा ज्ञान संभाळण्याकरता ते ज्ञान संपादन करावं लागतं आणि संपादन केलेलं ज्ञान हे पुढच्याला द्यावं लागतं. म्हणून ज्ञान संपादन करण्यामध्येही कष्ट आहेत आणि ज्ञान देण्यामध्येही कष्ट आहेत. आणि गुरुवर्य महाराजांचा एक आवडता शब्द आहे गुरुकार्य बुद्धी. ज्ञान देताना तर कसं दिलं आहे, गुरुकार्य बुद्धीने दिलं पाहिजे. कोणी माझी पूजा करावी, कोणी मला दक्षिणा द्यावी, कोणी मला मोठं म्हणावं ह्याच्याकरता ज्ञान नाही. गुरूंनी मला दिलेलं आहे ते गुरूंचं कार्य, या दृष्टीने मी ते ज्ञानदान केलं पाहिजे. आता ज्ञानदान राहिलंच नाही, सगळा ज्ञानाचा विक्रय आहे. आणि ज्या कष्टाने ते ज्ञान सांभाळलं सगळ्या ऋषींनी आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं, त्या ऋषींचं ऋण आपल्यावरती आहे. कारण त्यांनी जर हे ज्ञान सांभाळलं नसतं तर आपल्यापर्यंत हे आलंच नसतं. मग त्या ऋषींच्या उपकारातनं जर आपल्याला उतराई व्हायचं असेल तर जेवढ्या निरपेक्षतेने आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ज्ञान दिलं तेवढ्याच निरपेक्षतेने ते ज्ञान पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ऋषी ऋणातनं मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे, आपल्याला प्राप्त झालेलं जे ज्ञान ते तेवढ्याच निरपेक्षतेने पुढच्या पिढीला आपण दिलं पाहिजे. आणि हे जर करू तर आपण ऋषी ऋणातनं मुक्त होऊ. म्हणून तीर्थरूप गुरुवर्य महाराज सांगतात, संत कोणाला म्हणायचं, ज्यांनी आपल्यासारखा एक माणूस, म्हणजे चोर नाही चांगला माणूस, आपल्यासारखा माणूसही चांगला पाहिजे आणि त्यांनी घडवलाही चांगला पाहिजे, तर नाव ऋषी ऋण. आणि पितृऋणाचा तर फार विचार आहे, भयानक विचार आहे
किंबहुना त्या प्रश्नोपनिषदामध्ये कठोपनिषदामध्ये फार सूक्ष्म विचार राहिलेला आहे. त्या ठिकाणी एक हे आहे, जेव्हा पदवीदान समारंभ असतो आता विद्यापीठामध्ये, त्याप्रमाणे जेव्हा एखादा शिष्य सद्गुरूंकडे शिकून आपल्या घरी परत जातो, तर घरी परत जाताना त्या सद्गुरूंनी म्हणजे त्याला केलेला उपदेश उपनिषदामध्ये आलेला आहे. यानी सुचरितानी तानी सेव्यानी, आणि त्याच्यामध्ये सद्गुरू त्याला सांगतात, प्रजातंतू मा व्यवच्छेदसी, तू प्रजातंतूचा व्यवच्छेद करू नको. आता काय सगळं अवघड झालं आहे. पूर्वी मुलं होऊ नये ह्याच्याकरता अनेक देश प्रयत्न करत होते, आता मुलं जास्त व्हावी ह्याच्याकरता देश प्रयत्न करतात, पण नैसर्गिकता कुठेच नाही आहे, शास्त्रसंवादिता कुठेही नाही आहे. तर विवाह हा कशाकरता सांगितला आहे की हे निसर्गचक्र नीट चाललं पाहिजे, या प्रजातंतूचा विच्छेद होता कामा नये. आपण जे जन्माला आलो, आपल्या ठिकाणी जे बीज आहे ते कशामुळे आहे की आपल्या पूर्वजांनी या प्रजातंतूचा विच्छेद केला नाही म्हणून आपण आत्ता आहोत. आणि हा जो विच्छेद जर ह्याच्यापुढे घडला तर हे सृष्टीचक्र नाही चालणार. मग हे सृष्टीचक्र जर नीट चालायचं असेल तर आपण पितृऋणातनं मुक्त झाला पाहिजे. आणि ते कसं? प्रजातंतूचा व्यवच्छेद न करता, प्रजातंतू न तोडता तो प्रजातंतू तसाच पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने विवाहादी गृहस्थाश्रमाचा स्वीकार जर आपण केला तर आपण त्या पितृऋणातनं मुक्त होतो. आणि हे सगळी ऋण आहेत, म्हणजे ह्याचा मी थोडक्यात विचार सांगितला, ह्याच्यामध्ये फार बारकावा आहे. किंबहुना भोगणं हे अभोगितेचं कसं लक्षण आहे आणि न भोगणं हे भोग्यतेचा कसा विचार आहे. दिवसा भोग घेतल्यानंतर काय होतं, रात्री भोग घेतल्यानंतर काय होतं, असा बराच त्यांनी विचार सांगितला आहे. आणि या सगळ्या ऋणातनं जर मुक्त व्हायचं असेल तर पांडुरंगाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणजे या गोष्टी या शास्त्रांनी सांगितलेल्याच आहेत. आणि या सगळ्या ऋणातनं जर मुक्त व्हायचं असेल तर भगवत प्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे, असा या अभंगाचं तात्पर्य. पुढे सांगतायत, साधा वातो देव सर्वस्वेचेसाठी प्रारब्ध तुटी क्रियमाण. भगवंताला जर आपण प्राप्त करून घेतलं तर प्रारब्ध क्रियमाण या सगळ्यांचं तुटी म्हणजे नाहीसं होतं. या ठिकाणी प्रारब्ध शब्दाचा अर्थ काय सांगा? संचित असा या प्रारब्ध शब्दाचा अर्थ आहे. प्रारब्ध शब्द कधी संचित शब्द प्रारब्धार्थाने येतो तर कधी प्रारब्ध शब्द संचित अर्थाने येतो. इथे प्रारब्ध शब्दाचा अर्थ काय आहे? संचित असा या प्रारब्ध शब्दाचा अर्थ आहे. त्याचं कारण काय की भगवंताच्या साधनेने किंवा भगवंत स्वरूप झाल्यानंतर फक्त क्रियामानन संचितच, म्हणजे क्रियामानाचा लेश होत नाही आणि संचित संपून जातं. प्रारब्ध हे भोगावंच लागतं. म्हणून या ठिकाणी प्रारब्ध या शब्दाचा अर्थ काय करायचा? संचित असा करायचा. मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. दग्ध बीज न्याय म्हणजे बीजामध्ये कसं आहे की जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ज्ञान झाल्यानंतर त्या अज्ञानामध्ये दोन अंश आहेत. एक आहे पुन्हा जन्म देण्याचं सामर्थ्य आणि दुसरं काय? हे भोग भोगण्याचं सामर्थ्य, विक्षेप आणि पुन्हा त्याच्यामध्ये नवीन निर्मिती करण्याचं सामर्थ्य. तर पुन्हा जन्म देण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाहीच होतं. जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे. तुका म्हणे निज भोगील निजता, नाही होईल सत्ता दुजियाची. म्हणून भगवंताला आपण आत्मत्वाने जर प्राप्त करून दिलं तर आपल्याला या कोणत्याही प्रकारचं पुन्हा जन्म घ्यावं लागत नाही. आपला पिंड म्हणजे देह त्यालाच द्यायचा. ह्याच्यामध्ये पण बराच बारकावा आहे की पिंडदान करणं म्हणजे काय, ज्याचं त्याला देणं म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये एक थोडक्यात सांगून पुढे जातो की न तस्य प्राणाः उत्क्रामंती किंतु तत्रैव विलीयन्ते असा त्याचा अर्थ आहे. पुढे जाऊन सांगतायत, जळो आगी पडो खाण नारायण भोगिता, ऐसे ज्याचैव देवाणी नारायणी ते पावे. भोजन काळी करिता धंदा म्हणा गोविंदा पावले, तुका म्हणे नलगे मोल देवा बोल आवडती. भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता सगळ्यात महत्त्वाचा भाव त्याच्यामधला असा आहे की कालच आपण पाहिलं की मानवाच्या जीवाच्या 3 अवस्था आहे. पहिला आहे प्रमाता किंवा ज्ञाता, दुसरा आहे कर्ता, तिसरा आहे भोक्ता. आणि भोक्ता ही सगळ्यात थर्ड क्लास म्हणजे निकृष्ट अवस्था आहे. आणि या भोक्तेपणाचा आपण परित्याग केला पाहिजे. आणि भोक्तेपणाचा परित्याग करून हा भोक्ता नारायण आहे अशा आपला निश्चय केला पाहिजे. आणि असं जो निश्चय करतो त्याला भगवंताची प्राप्ती होते. आणि हे करण्याकरता काय केलं पाहिजे? सर्व गोष्टी या भगवंताला अर्पण केल्या पाहिजेत. आणि भगवद अर्पण करणं हे अत्यंत सोपं आहे. आणि भगवद अर्पण करण्यामध्ये
कुठलाही पैसा द्यावा लागत नाही, कुठलाही श्रम द्यावा लागत नाही. फक्त प्रत्येक गोष्ट ही भगवद अर्पण करावी लागते. ह्याच्यातला एक फक्त महत्त्वाचा भाग सांगून आपण आपली सेवा पूर्ण करू. आधीची आस तुटया, कर्मे करावी धनंजया. आपण जे करतो ते कर्म केल्यानंतर अर्पण करून नाही चालत. कर्म केल्यानंतरही अर्पण केलंच पाहिजे, पण कर्म करण्याच्या पूर्वी ते कर्म भगवद अर्पण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, दूध जर उतू गेलं तर दूध उतू गेल्यानंतर ती माता काय म्हणते, कृष्णार्पणमस्तू. दूध उतू जायच्या आधी ते केलं पाहिजे. उतू गेल्यानंतर कृष्णार्पणमस्तू होऊन म्हणून चालत नाही. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ते प्रत्येक कर्म भगवद अर्पण जर आपण करू तर भगवद अर्पण केल्यानंतर त्या कर्माच्या बंधनामध्ये आपण सापडत नाही, असं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, मौली ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी हा दरवर्षी चालतो. सगळ्यांचं ह्याच्याबद्दल अत्यंत मी कृतज्ञता व्यक्त करतो. या चिंतनामध्ये जे काही योग्य शास्त्रसंवाद येते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं, सद्गुरू परंपरेचं आहे, जे अयोग्य शास्त्र विसंवाद येते माझं, आपण सर्व ज्ञाते निरक्षीर विवेक संपन्न श्रोते आहात, योग्य त्याचा स्वीकार व्हावा, अयोग्य माझं माझ्यापाशी राहू द्यावं एवढं सांगून मी माझ्या या सेवेला विराम देतो. पाहे पाध्वजेचे चिरगूट, हे राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, राया जतन करिता कष्ट, जतन करिता कष्ट. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, हे परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. महसी पत्र ते केवढे, महसी पत्र ते केवढे, राओ चालवी आपुल्या पाडे, राओ चालवी आपुल्या पाडे, राव चालवी आपुल्या पाडे, राव चालवी आपुल्या पाडे. बाप रखुमा देवी वरदा, बाप रखुमा देवी वरदा, हे सांभाळावे आपुल्या ब्रिदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा, सांभाळावे आपुल्या ब्रिदा. तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, तैसा मी एक पतित, मी एक पतित. हे परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित, परी तुझा मुद्रांकित. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक पुंडलिक वरदाहरी वरदाहरी विठ्ठल विठ्ठल श्री श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज.
पास घेऊन सर्वांनी भोजनाकरता अन्नपूर्णा गृहामध्ये जायचे. दुपारी बरोबर पास जमा करायचे गेल्यानंतर. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल. सर्वांनी वेळेवरती सत्राकरता हजर राहा. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल.